सर तुमचा आवाज आवाज येत नाही सर आवाज. हा आणि येतो का आवाज आता? तुमचा स्क्रीन आहे ना म्हणजे थोडासा म्हणजे चेहरा व्यवस्थित. हा आता वरचं छत दिसायलंय. ओके. तिरपा झाला सरळ आडवं झालं सर ते. ओके सर. नाही अजूनही सर आडवा दिसायलाय आम्हाला. हा ठीक आहे आता आलं बरोबर. तर थोडा वेळ हा सर सर्व कर्मचारी अधिकारी, कृषीचे कर्मचारी अधिकारी, माझ्या शेतकरी बंधूंनो, मित्रांनो आणि रामितीचे सर्व कर्मचारी अधिकारी, मदन सिंग साहेब, आमचे जुने मित्र, यांनी जो उपक्रम ठेवला आहे की शेतीच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून तज्ञ लोकांचं मार्गदर्शन, याच्याबद्दल आताच डॉक्टर आनंद बडगुजर साहेबांना अतिशय सखोल, विस्तृतपणे आणि नेमकेपणानं किडीची कशी ओळख करायची आणि कसं फवारायचं, कुठं फवारायचं, कधी फवारायचं, फारच छान विवेचन केलेलं आहे. तर त्याचा अनुभव तुम्हाला आता थोडक्यात माझ्या मध्ये मी रोगाबद्दल देतोय. तर सर मी कॅमेरा बंद केला चालतंय ना तुम्हाला माझा? हॅलो, प्रेझेंटेशन सुरू करू का मी? तर हा सुरू करा. तर मित्रांनो, अगोदर आपल्या किडीची आणि रोगाची एक गफलत होती शेतकरी बंधूकडून विशेषतः. आणि काल मी माझं कापसावरचं लेक्चर झालं रोग व्यवस्थापनाचं, परंतु शेतकऱ्यांनी बरेचसे मला किडीबद्दल जास्त ओळख असल्यामुळं आणि किडीची त्याची जास्त समज असल्यामुळं किडी लवकर प्रश्नाच्या संदर्भामध्ये किडीबद्दल तर त्या आणि थोडा परिचय किंवा फरक काय तो आपण थोडक्यामध्ये पाहू. तर सर आता बघून तुम्हाला सांगितलं की जे काही किडी सांगितलं की ते सर्व तुमच्या डोळ्यानं दिसतात. आणि ते सर्व प्रकारच्या किडी की ज्या फळावर येतात, मुळावर येतात, पानावर येतात आणि सोयाबीनच्या दाण्यावर येतात, थोड्याशा आतमध्ये शिरतात, सर्व प्रकारची माहिती सांगितली. पण रोगाचं तसं नाहीये. रोगाचे दृश्य परिणाम किंवा लक्षणं तुम्हाला डोळ्यानं दिसतात, परंतु रोग निर्माण करणारे सजीव हे तुम्हाला डोळ्याने दिसत नाही. म्हणून इथं गफलत होते की ही गोष्ट कुणामुळे झाली, नेमकी किडीमुळे झाली का रोगामुळे झाली, इथं रोग आहे का कीड आहे. तर तेच संदर्भात आपण आज डिस्कशन करतोय. तर रोग कसा ओळखायचा आणि कीड कशी ओळखायची. तर किडीचं तुम्हाला सांगितलं की डोळ्यानं तुम्हाला हालचाल दिसते किडीची, त्याची किडीची अवस्था दिसतात, परंतु रोगाचं फक्त आणि फक्त लक्षणं जे हानी पोहोचल्यानंतरच तुम्हाला दिसतंय. तर आता रोग म्हणजे काय थोडक्यात पाहू आपण. रोग म्हणजे आपल्या वनस्पतीची किंवा आता आपण सोयाबीन बद्दल किंवा कुठल्या वनस्पतीची जैविक जीवरासायनिक क्रिया ही पूर्ण ज्या घटकामुळे बदलती किंवा ज्या घटकामुळे त्यांच्या विपरीत परिणाम होतो, त्यांच्या पानावर, फुलावर, मुळावर त्यांचे जे फंक्शन्स ज्याला म्हणतो आपण किंवा त्यांचे जे कार्य आहे त्याच्यात अडथळा निर्माण होतो. म्हणजेच उत्पादनाच्या प्रतीवर ज्या घटकामुळं परिणाम हानी पोचते किंवा नाश पावतो किंवा अडथळा निर्माण होतो. हॅलो, तर त्याच्यामुळं तर ते कोणते घटक आहेत, तर ते दोन घटक आहेत. एक म्हणजे जैविक घटक आणि दुसरे म्हणजे अजैविक घटक, आणि तिसरा म्हणजे जैविक आणि अजैविक घटक मिळून होणारे रोग. तर सुरुवातीला आपण पाहू म्हणजे अजैविक घटक कोणते की ज्याच्यामध्ये जीव नाही परंतु ज्याच्यामुळे रोग निर्माण होतो. तर ते कोणते? जास्त तापमान, कमी तापमान, जमिनीतलं कमी तापमान, जमिनीतलं जास्त तापमान, कमी आर्द्रता, जास्त आर्द्रता, जास्त काळ सूर्यप्रकाश, कमी काळ सूर्यप्रकाश, वाऱ्याचा वेग कमी, वाऱ्याचा वेग जास्त, म्हणजे फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये अडथळा आणणारे घटक, नसणारे घटक. पुन्हा टेम्परेचर तापमानामध्ये अचानक होणारा बदल, अचानक जास्त होणार बदल, अचानक कमी होणारा बदल, एकदम कमी होणार तापमान, हे सर्वमुळं हे फिजिकल किंवा भौतिक घटक ज्याच्यामध्ये जीव नसतो असे की जे हवामानावश्यक घटक आपण ज्याला म्हणून असे जमिनीमध्ये सुद्धा असतात आणि जमिनीच्या बाहेर सुद्धा असतात. आणि हे सर्व ठिकाणची वर म्हणजे जमिनीच्या वरच्या भागावर वनस्पतीच्या आणि जमिनीच्या खालच्या भागावर म्हणजे मुळावर सुद्धा काय करतात ते रोग निर्माण करतात. म्हणजे त्यांच्या जे कार्य असतं त्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करतात आणि त्याचा अंतिम परिणाम कशावर होतोय?
उत्पादनावर, उत्पादनाच्या प्रतीवर आणि उत्पादनाच्या टिकून क्षमतेवर तयार होतो. तर ह्याच्यामुळं हे भौतिक घटक. दुसरे अजैविक घटक, आता दुसरे म्हणजे जैविक घटक, ज्याच्यामध्ये जीव आहे आणि ज्याच्यामुळं रोग तयार होतो असा. आणि किडी सुद्धा जैविक घटक आहे आणि जीवाणू, बुरशी, रोग करणारे घटक आहेत ते सुद्धा जैविक घटक आहे. आता रोगकारक जैविक घटक जर आपण पाहिले तर ते महत्वाचे म्हणजे सगळ्यात महत्वाचे म्हणजे बुरशी. आता बुरशी म्हणजे कोणती, की जी पांढऱ्या रंगाची असते, आपल्या शिळ्या भाकरीवर आढळती, किंवा जे आपण ट्रॅक्टर मधून बघितलं हिरव्या रंगाचा, ती उपयोगी बुरशी झाली. किंवा ब्रेडवर वाढणारी बुरशी, ही बुरशी सर्व ठिकाणी असते, हवेत असते, पाण्यात असते, जमिनीमध्ये असते, पिकाच्या वर येणारी रोगकारक बुरशी असते. एकूण रोगापैकी 70% रोग सर्व पिकावर हे बुरशीमुळे होतात, एकट्या बुरशीमुळे 70%. आता बुरशीचे 3च भाग तुम्हाला सांगतो, जास्त जात नाही. 3 भाग कोणते? बुरशीचं अंग, याला आपण तंतू म्हणतो. बुरशीचं बीज, जसं आपलं सीड म्हणतो आपण याला, किंवा बियाणं म्हणतो वनस्पतीच्या याला, ज्याच्यापासून रोग तयार होतो, तसं बुरशीच्या ह्याच्यापासून काय जे उगवतं त्याला काय म्हणतात? बीजाणू. हा, आणि ऋतूचे फळ त्याला ऋतूचे कवक असं आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये सांगायची गोष्ट, हे बुरशीचे बाग 70% बुरशी तयार करते. बुरशी रंग पांढरे असते, परंतु हे बुरशीचे जे बीजाणू आहेत हे तुम्हाला डोळ्याने दिसत नाहीत. तर त्याचे परिणाम ते बुरशी प्रत्येक ठिकाणी वनस्पतीच्या भागाला रोग निर्माण करते. मुळांना करते, मुळाच्या सालीवर करते, मुळाच्या आतमध्ये करते, खोडामध्ये करते, खोडावर करते, पानावर करते, फळावर करते, फुलावर करते. आणि ही बुरशीचे बीजाणू अतिशय डोळ्याने दिसत नाहीत, अतिशय वजनाने हलके असतात, लाखो संख्येने असतात. एक थेंब जरी पाण्यात तुम्ही बघितला किंवा याच्यामध्ये हवेमार्फत, पाण्यामार्फत, आपल्या आंतरमशागतीच्या साधनामार्फत ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातात. आणि म्हणूनच आपल्याला हे रोग जे असतात, रोगकारक बुरशी जे असतात, रोगकारक भाग जे असतात, हे कंट्रोल करणं, नियंत्रित करणं हे कठीण असतं. दुसरा मुद्दा, हे रोग 70% कुणामुळे होतात? बुरशीमुळे होतात. दुसरा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे कोणते? जीवाणू. जीवाणू म्हणजे मराठीत आपण त्याला जीवाणू म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो. 20 ते 25%, 15 ते 20% प्रकारचे जे रोग आहेत हे बॅक्टेरियामुळे, जीवाणूमुळे वनस्पतीला होतात. आणि जीवाणूला जे मारणारे घटक आहेत, रासायनिक घटक, त्याला काय म्हणायचं आपण? त्याला म्हणायचं बॅक्टेरियासाइड किंवा जीवाणू नाशक म्हणायचं. स्टेप्टोसायक्लिन, बोर्डात मिक्सचर जरी बुरशीनाशक असतं, त्याच्यामध्ये सुद्धा कॅपॅसिटी हे असते, शक्ती असते काय मारण्याची? बुरशीला, याला बॅक्टेरियाला मारायची, जीवाणूला मारायची. तिसरा जे घटक आहे, 15 ते 20% जे रोग आहेत ते निवारण होतात व्हायरसमुळे. आता व्हायरस म्हणजे विषाणू आपण मराठी म्हणतो त्याला. आता व्हायरस बद्दल आपल्या सर्वांना बऱ्याचपैकी माहिती, कोविड-19 मुळे मनुष्यामध्ये जे रोग करतो, तसेच वनस्पतीमध्ये सुद्धा भरपूर प्रकारच्या विषाणूची, रोगकारक विषाणूची नोंद झालेली आहे. सोयाबीन बद्दल बोलायचं तर कमीत कमी 15 ते 16 प्रकारचे विषाणू कमी जास्त प्रमाणामध्ये रोग निर्माण करतात. हे झाले म्हणजे एक नंबर बुरशी. 70% बुरशीला मारणारे घटक, रासायनिक घटक, बुरशीनाशके, इंग्लिशमध्ये त्याला आपण फंगिसाइड्स म्हणतो. जीवाणूला मारणार, जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया मारणारे कोणते? त्याला म्हणतो बॅक्टेरियासाइड्स, त्याला म्हणतो जीवाणूनाशक. 3 नंबरचे विषाणू सुद्धा अतिशय सगळ्यात छोटे, सगळ्यात न दिसणारे, सगळ्यात मायक्रोस्कोप, ज्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, अति उच्च दर्जाचा सूक्ष्मदर्शक लागतो. तो फक्त विषाणू बघायला लागतो, म्हणजे व्हायरसला बघायला लागतो. परंतु व्हायरसला मारायला कुठलाही प्रकारचं रासायनिक द्रव्य, केमिकल उपलब्ध नाही, किंवा व्हायरिसाइड उपलब्ध नाहीये. मग व्हायरस आंतर वनस्पतीच्या आंतर रसामध्ये प्रवेश करतो आणि तो एका ठिकाणी वाहून जातो दुसऱ्या ठिकाणी, कोणामार्फत? कीटकामार्फत, हवेमार्फत, किंवा बाकीच्या भौतिक घटकामार्फत. म्हणून तो आपल्याला कंट्रोल करणं किंवा नियंत्रण करणं अवघड आहे. मग ते नियंत्रण कोणाला करायचं? वेक्टरला किंवा वाहक ज्याच्या मार्फत तो वाहून जातो, कीटकामार्फत वाहून जातो, त्याच्यावर नियंत्रण करायचं. आणि तिसरा घटक जे आहे, सगळ्यात बाकी 5 ते 7% रोग जे निर्माण होतात ते होतात सूत्रकृमी. इंग्लिशमध्ये आपण त्याला निमॅटोड्स म्हणतो. निमॅटोड्स म्हणजेच मराठीमध्ये तुम्हाला आणखी जवळचं सुद्धा मानायचं असेल तर त्याला आपण जंत शब्द वापरतो. जसं माणसाच्या पोटामध्ये जंत असतात किंवा वनस्पतीमध्ये काय असतं त्याला सूत्रकृमी म्हणतात. माणसामध्ये जसं रोग निर्माण होतात तसंच वनस्पतीमध्ये वनस्पतीच्या मुळाला प्रवेश करून ते वनस्पतीच्या अंतरमध्ये घुसून पानापर्यंत
ते जाऊ शकतात आणि रोग होऊ शकतात. ज्यावेळेस ह्या सूत्रक्रमाचे दोस्ती किंवा ज्याला आपण एकत्रितपणे म्हणजे बुरशी किंवा जीवाणू हे जर सूत्रक्रमी बरोबर अटॅक केला किंवा हल्ला केला वनस्पतीच्या याच्यावर, तर काय तयार होतात आपल्याला रोगाची तीव्रता ही अधिक प्रमाणे वाढते आणि रोग हा अतिघातक तयार होतो. तर हे झालं त्यांची तोंड ओळख. आता आपण सोयाबद्दल बद्दल विचार करू. सोयाबीन मध्ये अतिशय महत्वाचे रोग जे असतात ते नेमके बुरशीमुळे घडतात. ती जी बुरशी आहे जमिनीमार्फत हे जास्त येतं, पानामार्फत थोडी कमी आहेत आणि जमिनीवर पानावर दोन्हीवर निर्माण करणारे सुद्धा बुरशी आहेत त्याच्यावर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचे 5 ते सर 7 तुम्हाला पीपीटी दिसायली ना? हो मला दिसते. दिसते ना? सर्वात महत्वाचे हो दिसते. सर स्क्रीनवर नाही बरं दिसत बरं कुणाला. बाकी बाकी एखाद्या पार्टिसिपेंटने सांगावं बरं सर दिसत नाही. सर सर पीपीटी पहिली स्क्रीन आहे फक्त. पहिली मदन स्क्रीन सर आहे फक्त. पीपीटी दिसत नाही आणि सरांचा आवाज तुटतोय. ते माईक चालू आहे सर. बरोबर, बरोबर सर. ते माईक बंद हा. करा सांगा सगळ्यांचे. मायक्रोफोन. ठीक आहे चालते. नाही सरांचा आवाज प्रेझेंटेशन थोडा तुटतोय. ऍडमिन माझा आवाज येतो ना? ऐका ना, तुमचे जे पार्टिसिपंट आहेत तिथे ऍडमिनचं प्रेझेंटेशन म्हणून आहे, त्याच्यावर क्लिक करावं लागेल आपल्याला. हो 1 मिनिट बघतो. हॅलो हा हा, सर. येतोय का आवाज? हा सर आता आवाज येतोय. पहिला आवाज तुटत होता आपला. सर हा हा, नाही ठीक आहे, ज्या ठिकाणी ऍडमिन प्रेझेंटेशन म्हणून आहे, म्हणजे ऍडमिन 2 ठिकाणी तीन ठिकाणी ऍडमिन आहे, त्याच्यापैकी एक ऍडमिन मध्ये प्रेझेंटेशन म्हणून आलेलं असेल तुम्हाला तिथं, त्याच्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला ती पीपीटी दिसेल. हॅलो. हा येतोय आवाज? हा आता आवाज येतो सर. क्लिअर येतो आवाज. हा हा. तर आता एक महत्त्वाचा मुद्दा चालला आपला की बुरशीमुळं सोयाबीनवर जवळपास 30 ते 40 प्रकारच्या बुरशी. हॅलो. प्रेझेंटेशन दिसत नाही. ते पांढरं फुल दिसायलाय फक्त. प्रेझेंटेशन दिसत नाही. डेस्कटॉपच दिसतोय, प्रेझेंटेशन नाही दिसत. आता दिसते का? नाही, फक्त ते स्क्रीनचं तेवढंच हा, logo दिसतोय. दिसू राहिलं. पहिलं पान दिसतंय फक्त. डॉक्टर संतोष व्ही पवार लिहिलेलं दिसतंय. हा, बाकी काही हा, दिसत हा. दिसायला ना? ठीक आहे. हीच पीपीटी आहे. सोयाबीन रोग व्यवस्थापन डॉक्टर संतोष पवार, वनस्पती विकृती शास्त्रज्ञ. हे दिसायला सगळ्यांना? नाही. एवढंच हो, पान तेवढंच दिसतंय दिसतंय. पहिल्यापासून. हा दिसतंय आता. हा आपण खालच्या पानावर गेलोच नाही आणखी. हा ठीक आहे. ठीक आहे. तर सोयाबीन मध्ये एकूण 21 ते 24% नुकसान हे उत्पादनामध्ये आणि उत्पादनाच्या प्रतीमध्ये कुणामुळे होत आहे? तर एकट्या रोग हे कारण आहे. जसं किडीमध्ये जवळपास 15-20% होत आहे. आता आपल्याला हवामान बदल जो आजच्या गेल्या 7-8 वर्षात आपण त्याला शेतकरी वर्ग तोंड देतोय, त्या हवामान बदलामुळं एक महत्वाचं जसं किडीमध्ये झालं तसंच बुरशी रोगामध्ये सुद्धा झालंय की जे बुरशी किंवा जे बुरशी अति कमी प्रमाणामध्ये रोग आणत होतात, मायनर प्रमाणामध्ये रोग आणत होते, ते आता मेजर प्रमाणामध्ये झाले. तर ते काय झालं की त्या जास्त ऍक्टिव्ह झाल्या किंवा त्या जास्त सजग झाल्या किंवा जागृत झाल्या. तापमानामध्ये अचानक बदलामुळे जास्त काळ पाऊस राहणं, तापमान रात्रीचं तापमान दिवसाचं तापमान याच्यामध्ये तफावत जास्त असणं आणि पावसाळा लांबणं किंवा हिवाळा कमी जास्त होणं ह्याच्यामध्ये. आणखी एक दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की सोयाबीनची लागवड आपण गेल्या 12 ते 15 वर्षापासून करतोय. त्या सोयाबीनची लागवड करण्यामध्ये एकाच शेतामध्ये एकाच सीझन मध्ये किंवा एकाच हंगामामध्ये वारंवार तेच सोयाबीनची जात तेच पीक लावल्यामुळं अति प्रमाणामध्ये रोगाचे बीजाणू जसे कीटकाचे अवशेष, रोगाचे अवशेष हे अति प्रमाणामध्ये झाले. तर त्याच्यामुळं आपल्याला उत्पादकता किंवा बुरशीच्या रोगाचा प्रादुर्भाव हे जास्त वाढला. तर त्याच्यात आपण एक आता स्लाइड पुढची करू. नेक्स्ट स्लाइड घ्या सर. पुढची स्लाइड.
हा, तर एक पहिला जो रोग आहे तो बुंदाकूस ज्याला म्हणतोय आपण. हे सोयाबीनच्या याच्यावर सहज तुम्हाला दिसेल की हा बुरशीजन्य एक प्रकारचा रोग आहे आणि उष्ण आणि दमट हवामानामध्ये ही बुरशी काय असते, या बुरशीमध्ये वाढ जास्त होते. या बुरशीचं उगमस्थान म्हणलं तर जमिनीच्या खालच्या भागातून किंवा केसरी रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या बुरशीचे अगोदर डाग दिसतात आणि ते पूर्णचे पूर्ण डाग बीजांनी झाकले जातात आणि त्याच्यावर लाल भुरकट मोहरीसारखे दाणे दिसतात. आणि हा भाग येतो म्हणजे कॉलर रिजन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जमिनीच्या लगतचा हवेमधला आणि जमिनीच्या आतला मुळातला याच्या वरचा ज्याला कॉलर रिजन म्हणतो आपण. पुढची स्लाइड घ्या सर. नेक्स्ट स्लाइड घ्या सर. तर हे बघा कॉलर रिजन याच्यातला. तर हा भाग सडतो आणि जे रोपाला रोग झाला असते ते हळूहळू काय होतात, सुकतात आणि मरून पडतात. तर ह्या प्रकारचं जे आहे हे ज्याला आपण बुंदा कूस किंवा नेमकं बुंद्यावरच कूस आणि पूर्ण जे झाड आहे ते याच्यापासून कोसळून पडतंय, कुणापासून जमिनीलगत कोसळून पडतंय आणि पूर्ण झाड नष्ट होतंय. हे झालं बुरशीजन्य रोग. पुढची स्लाइड घ्या सर. तर ह्याच्यामध्ये हे जे माहिती लिहून दिली तुम्ही ती वाचू बी शकता व्यवस्थित, की पुढचंच घ्या सर. नेक्स्ट सर. आता याचा रोग असता पण एक लक्षात घ्यायचं आपण याच्या अगोदर सर. याच्यामध्ये रोग व्यवस्थापनामध्ये एक लक्षात घ्यायचं की कुठलीही बुरशीजन्य रोग किंवा कुठलाही रोग दोन प्रकारचे उगम असतोय. प्राथमिक उगमस्थान त्याची लागण कुठून होते आणि दुसरा त्याचा प्रसार कुणामार्फत होतो तो. प्राथमिक लागण जेवढे काही जमिनीतून येणारे रोग आहेत, जमिनीतून येणारे बियामार्फत येणारे रोग आहेत, तर पूर्णची लागण जमिनी होती आणि त्यांची एक ते जास्तीत जास्त एकच सायकल किंवा एकच त्याचा जीवनक्रम पूर्ण होतो याच्यामध्ये. परंतु ते हानिकारक का असतात, कारण ते जमिनीमध्ये असल्यामुळं त्यांना नियंत्रित करणं हे अवघड असते आणि वारंवार एकच पीक आपण घेत असल्यामुळं त्याचे पूर्ण अंश जमिनीमध्ये वाढलेला असतोय. मग याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात महत्वाचं रासायनिक घटकामध्ये याचं नियंत्रण करणं हे अवघड असतंय. म्हणून कुठल्याही याच्यापासून जमिनीमार्फत येणारे रोग आहेत. सर पीपीटी दिसते का? ते कोण शेअर करायले सर, ते नाव येले गायकवाड ते त्यांचे स्क्रीन शेअर करतायत. असं काय शेषराव नीरस नाही हे संगीता पचोड ते स्वतःच शेअर करायले. ते काय करले ते म्हणजे त्या प्रेझेंटरला क्लिक केलंय. हा मदन सर, सिसोदिया सर. हॅलो, शेषराव नीरस साहेब कोण आहेत? स्क्रीन शेअर कशाला करताय स्वतःचे? हो सरांनाच बोलू द्या, वारी चालू आहे. पीपीटी दिसतीये सर, ते बाकी बंद ठेवा ना बाकीची. एक मिनिट प्रेझेंट हे आता दिसते का? हा दिसते सर, दिसते. दिसते ना आता? हो ठीक आहे. तर आताच एक मुद्दा सांगितला की रासायनिक बुरशीनाशकामार्फत किंवा फंगिसाइड मार्फत जमिनीतला रोग नियंत्रण करता येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कल्चरल प्रॅक्टिस ज्याला म्हणतो आपण, की जमिनीची खोल नांगरट करायची जमिनीमध्ये. म्हणजे त्याच्यामुळे काय, जमिनीमध्ये असणारे बीजाणू बुरशीचे किंवा शेतात काडी कचरा याच्यामुळे मागच्या वर्षीचा अवशेषाचे त्याच्यातून जे उन्हाळ्यामध्ये खोल नांगरट केल्यामुळं जास्त तापमानाला ते पूर्ण बीजाणू मरतील आणि आपला जे उगमस्थान आहे, प्राथमिक उगमस्थान ते आपलं नष्ट होईल. तर आपलं शेतकरी बंधू इथं चूक करतो की वारंवार पीक घेणं, एकाच क्षेत्रात पीक घेणं आणि एकच जात वापरणं. आता याच्यामध्ये पुन्हा दुसरी जे हे नष्ट केल्यानंतर पुढची जी आहे की बियाला बीज प्रक्रिया करायचं. जर आपण सोयाबीनला आपली सध्या हे चालू आहे की घरचं बियाणं वापरतो. घरचं बियाणं वापरणं हे चांगलंच आहे, परंतु याच्यामध्ये बीज प्रक्रिया, रासायनिक बीज प्रक्रिया, विशेषतः आंतरप्रवाही बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया. आंतरप्रवाहीच का, कारण बरेचसे जे बुरशीजन्य रोग आहेत ते एंडोस्पर्म की ज्याला बीज दल फार त्याच्यामध्ये जाऊन बसले असते जे बीजाणू, आणि त्याच्यामुळे आंतरप्रवाही बुरशीनाशक थायरम, कार्बेनिझम 2.5 ते 3 ग्रॅम
किंवा 1.5 ग्रॅम पर्यंत हे प्रति किलो बियाणास एक दिवस अगोदर 2 दिवस अगोदर हे बीज प्रक्रिया करून नंतर याची. आता बीज प्रक्रियेचा फायदा काय की याच्यामुळे काय होतं की 30 दिवस पहिले 30 दिवस पेरणीनंतरचे 30 ते 35 40 दिवसापर्यंत जमिनीतून येणारे जे रोग आहेत त्याचं संरक्षण होतंय. आणि आपलं जे हे आहे तोपर्यंत याची संरक्षण झाल्यानंतर स्वतःचीच याची डीएनए किंवा ह्याच रोपाची स्वतःची शक्ती वाढते किंवा त्याचा प्रतिकार शक्ती वाढते. तोपर्यंत नाजूक रोपाचं संरक्षण हे पहिली बीज प्रक्रियेमार्फत होत आहे. आणि दुसरी गोष्ट, जर काही आपल्याला अशा वेळेस जर सापडलं प्रादुर्भावाचं रोप किंवा लागण झालेली रोप शेतात जर सापडले तर ते उपटायचे आणि शेताच्या बाहेर नेऊन गाडायचे, खोल गाडायचे की जेणेकरून इतर ठिकाणी याचा प्रादुर्भाव होऊ नये. का होऊ नये? कारण ज्यावेळेस पावसाळा असतो किंवा खरीपामध्ये सीझन मध्ये पूर्णची पूर्ण ज्यावेळेस पाणी साचतं किंवा हे होतं तेच बीजाणू वर येतात, त्याच्या मार्फत एक झाडाचं दुसऱ्या झाडाचं म्हणजे असं पॅचेस मध्ये हा रोग किंवा गोलाकार आकाराने हा रोग असं कुठल्याही प्रकारचा बुरशीजन्य रोग जेमून येणारा बियाणामार्फत येणारा वाढत जातोय. आता जर असं प्रकारचं आपलं तरी सापडलंच किंवा जास्त प्रमाणात पॅचेस मध्ये सापडलं तर आळवणी करणं ज्याला म्हणतो आपण किंवा ड्रेंचिंग करणं, नोझल समोरचं काढून त्याच्यामध्ये ब्ल्यू कॉपर किंवा बोर्डॅक्स मिक्सचर जे ब्रॉड स्पेक्ट्रम आहे किंवा ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे काय की जे बुरशीच्या कवकावर, तंतूवर, बीजाणूवर आणि त्याच्या प्रजनन शक्तीवर हे फरक पाडते त्या प्रकारचं तिथं ती आळवणी करायची. याच्यामध्ये आळवणी करताना हे झालं रासायनिक बुरशीनाशक बोर्डॅक्स मिक्सचर किंवा कॉपर ब्ल्यू कॉपर किंवा ज्याला आपण मरचूक म्हणतो ते झालं. परंतु जैविक बुरशीनाशक सध्याचं ट्रायकोडर्मा हार्जेनम ह्याची जर बीज प्रक्रिया करायची असेल तर याची 10 ग्रॅम प्रति किलो बियाणास किंवा 10 ml प्रति किलो बियाणास ही याची बीज प्रक्रिया करायची. त्याच्यामध्ये आणखी महत्वाची गोष्ट हेच नाही तर प्रत्येक ठिकाणचं जे जमिनीमधून येणारे बियामार्फत रोग आहे पिकाची फेरफार करणं हे जास्त आवश्यक आहे. पिकाची फेरफार करणं हे तितकं महत्वाचं काय आहे ते एक महत्वाचं तुम्हाला सांगता येईल. कारण कंटिन्युअस सतत 15-16 वर्षापासून आपण एकाच प्रकारचं पीक, एकाच प्रकारची जात, एकाच प्रकारचं सीझन मध्ये तेच पुन्हा असं लावतो वाढतोय. आता आम्ही सोयाबीन मध्ये ज्यावेळेस आम्ही खरीपामध्ये विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान क्षेत्रावरील त्यावेळेस हिंगोली जिल्ह्यामध्ये गेलो होतो. त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये आम्हाला एक आढळलं की शेतकरी काय करतोय की सतत एकच जात वापरतोय. कोणती जात ती आहे त्यांची आपल्या सर्वांची आवडतात GS 335. आता GS 335 ही मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त काळ चाललेली शेतकरी वर्गाने वापरलेली, तिला भरपूर उत्पन्न दिलेलं ही जात आहे. पण हिचा एक फायदा सर्वात महत्वाचा म्हणजे ही ड्राय स्पेल म्हणजे 3 आठवड्यापेक्षा जास्त जर पावसाचा कालावधी लांबला, पावसाचं हे लांबलं तर ही तग धरून शकते. म्हणून ही शेतकऱ्याला आवडती जात आणि हे बियाणं सर्व शेतकऱ्याकडे उपलब्ध आहे आणि महाबीज मार्फत जास्त प्रमाण मिळतं, कंपन्यांमार्फत जास्त प्रमाण मिळतं म्हणून शेतकरी लावतो. मग याच्यामध्ये पुन्हा आपला वापर लागलो आपण की बियाणावरचा खर्च आपण कमी करण्यासाठी काय केलं की घरचं बियाणं वापरायला सुरुवात केली. घरचं बियाणं वापरताना एक तर हिंगोली साईडच्या शेतकऱ्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काय केलं की त्यांनी बीज प्रक्रिया केलं नाही आणि हे एकरी बियाणं जे विद्यापीठ सांगतं 24 ते 28 किलो वापरा तर ते 30 किलोची बॅग किंवा 30 किलो वापरत होते. ह्याच्यामुळे व्हायला लागलं काय की सुरुवातीच्या काळामध्ये पहिले 2014-15 ला उत्पादन भरपूर वाढलं. एकरी उत्पादन किती मध्ये सरळ सांगायचे 11, 12, 14, 15 क्विंटल पर्यंत उत्पादन जायचं. नंतर मी 12-13 ला आम्ही ज्यावेळेस करतो त्यावेळेस ते उत्पादन एवढतं. त्यावेळेस आम्ही शेतकरी मेळ झाल्यानंतर त्यांना बोललो की तुमचं उत्पादन आणखी 6 ते 7 वर्षांना, 5-7 वर्षांना, 8-10 वर्षांना एकदम कमी होणार. ते किती कमी होणार तर ते म्हणणे त्यांना राग आला शेतकऱ्यांना की सर असंच का बोलतात. तर म्हणलं तुम्ही असं करता, एक तर म्हणजे तुमची बियाणं जास्त वापरता त्याच्यामुळं लागवडीचं अंतर कमी राहतंय, दाट होती तुमचे झाड आणि त्याच्यामुळे जमिनीमधला रोग असो, बियाणामार्फत येणारा रोग, जमिनीतून असणारा रोग असो किंवा हवेमार्फत रोग असणारा रोग असो, हे एकमेकांच्या संपर्कात जास्त असल्यामुळे हवेमार्फत जमिनीमार्फतचे रोग हे फास्ट पकडतात आणि एकच जात तुम्ही वापरत असाल तर भरपूर प्रमाणामध्ये त्याच प्रकारच्या जातीचे बीजाणू किंवा तेच प्रकारचे हे आतमध्ये अवशेष खाली पडत असल्यामुळे त्यांची संख्या, सॉइल बाउंड्रीची संख्या ही जास्त वाढतं किंवा जमिनीपासून येणारे रोग, बुरशीची वाढ जास्त प्रमाणात होते. मग त्यांना म्हणलो की जरी तुम्हाला आणखी नंतर जरी रोपं जर दिसले तर त्याची रोपाची तुम्हाला झाडांची शक्ती दिसणार नाही किंवा ज्याला आपण क्षमता, त्या क्षमतेने उत्पादन येणार नाही, वर रोग दिसणार नाही तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये.
परंतु नंतर नंतर काय दिसेल याच्यामध्ये त्याची उत्पादन क्षमता कमी होईल. जिथं तुम्ही 16 क्विंटल काढता तिथं नंतर 10 क्विंटल 11-12 होईल, 11-12 10 क्विंटल होईल, नंतर जर पुन्हा कमी झालं तर पुन्हा 5 होईल. मग ह्याच्यासाठी काय करावं त्यांनी सांगितलं, ह्याच्यासाठी मग त्यांना एक सांगितलं की तुम्ही कमीत कमी एकच प्रकारचं खरीपामध्ये, मान्य खरीपामध्ये तुम्ही सोयाबीन घेताय, पीक पैसे देणारं वस्तू हे आहे, पीक आहे, कमीत कमी त्याची जात तर बदला. जात बदलल्यामुळे होतं काय की प्रत्येक सस्टेबल जात एवढी झाली ती, किंवा इतकी ती बळी पडली रोगाला पहिली जात 35. मग ही जर रोग प्रतिकार किंवा सहनशील जात जर लावली तर तेवढी बिघडण्याची हे कमी जातमध्ये अवशेष कमी पडतील, हा एक उद्देश त्याच्या मागे होता. त्याच्यामुळं नंतरच्या अवस्थेमध्ये असं शक्यता पुन्हा की 6 ते 7 क्विंटल सोयाबीनचं अजून उत्पादन होते. आणि मग त्यांनी आता जात बदलली आणि फेरफार सुरू केली आणि नॉन होस्ट क्रॉप किंवा सोयाबीन सोडून बाकीचं पिकं काही वर्षासाठी सोयाबीन त्या शेतामध्ये घेतलं. उद्देश हा की त्या बुरशीचा, विविध प्रकारच्या बुरशीचा त्यांना खाद्य त्या पिकामार्फत, त्या सीझन मार्फत 1 ते 2 ते 3 वर्ष हा मिळू नये, हा या प्रकारचं. तर हे आळवणी कशी करायची हे सांगितलं. आळवणी करताना कुठल्याही रोग बुरशी ह्याच्या मार्फत, जमिनी मार्फत येणाऱ्यासाठी काय करायचं, 250-300 ग्राम ट्रायकोडर्मा पावडर घ्यायची, अर्जनम घ्यायची, पाण्यात कालवायची आणि तेवढं झाडपूट टाकायचं जर जास्त प्रमाणात पॅचेस मध्ये दिसलं तर. हा, पुढची स्लाइड घ्या सर. पुढचा मूळ आणि खोड सर. तर हे 1 मिनिट पुढं. तर मूळ आणि खोड सोड जे आहे फोटो दाखवा सर. हा, याची जी लागण होते ही पण रोगाची लागण रोपावस्थेमध्ये ज्या सोयाबीनचे झाड लहान असतात आपण याची बुरशी लागण होते. ही जे बुरशीजन्य रोग आहे याच्यामुळे होतं काय की जमिनीच्या खोडावर तसेच मुळावर भुरकट काळ्या रंगाची डाग आणि याची सुरुवात होते आणि ती डाग वाढत जाऊन पूर्ण मूळ आणि खोड हे लालसर होते, रोगग्रस्त होते आणि त्यांचा अन्नपुरवठा होत नाही. त्यामुळे वरची पाने पिवळी पडतात, रोपं मरतात आणि जमीन लगत झाड कोलमतात. आता मर रोगामध्ये जसं वनस्पतीच्या खालून पाणी जे जातं वर जातं ते पाणी थांबलं जातं, परंतु ह्या रोगामुळे, मूळ आणि कोळसोळमुळे किंवा रूटरॉटमुळे किंवा सालीवर येणाऱ्या रोगामुळे होतं काय की वनस्पती जी अन्न तयार करते, पानावरचं अन्न तयार करते वरचं, ते साली मार्फत कुठल्या वनस्पतीचे खाली येत असते. तर ते खाली मुळांना येते, मग मुळ पुन्हा पोचले जातात आणि वर त्याचं अन्न त्यांना मुळामार्फत पुन्हा पाठवतात. परंतु असं न झाल्यामुळं काय होतात की ते साल या बुरशीमुळे खराब होते आणि अन्नद्रव्य वरची खाली येत नाही, मुळं एकदम खराब होत, पिवळी पडतात, रोपं मरतात, अन्नपुरवठा मुळांना होत नाही आणि रोपं कमकुवत होतात. रोगट खोडावर, मुळावर अशी पूर्ण काळ्या रंगाची ही बुरशी, तुम्हाला त्याची बुरशी बीज दिसून येतात. त्यासाठी जी आपण कुठल्याही बीजासाठी किंवा बीज मार्फत येणारे, बियामार्फत येणारे किंवा जमिनीमार्फत येण्यासाठी एकच प्रक्रिया म्हणजे आपली काय, बीज प्रक्रिया करणे. पहिले 30 ते 40 दिवसापर्यंत त्याची याचं संरक्षण करायचं. नेक्स्ट स्लाइड घ्या सर. पुन्हा जमिनीमध्ये निंबोळी किंवा तत्सम प्रकारचं याच्यात खत टाकायचं आणि पावसाचा खंड पडला तर काय करायचं, ओल्यासाठी पाणी द्यायचं. पावसाचा खंड पडला की पाणी द्यायचा उद्देश काय की त्याच्यामध्ये 30 ते 35 तापमान, जमीन तापमान जर वाढलं तर पुन्हा याच्यातले जे एक बीजाणूचा जो संच असतो त्याच्यामध्ये काही बीजाणू 20-15 तापमानाला उगवून शकते, काही जास्त तापमानाला होते आणि याच्यामुळे आपल्याला त्याला पाणी देणं आवश्यक आहे की जेणेकरून वरचे जे सालीमार्फत अन्नपुरवठा वरची खाली येईल आणि खालचा अन्नपुरवठा हे वर जाईल. पुढचा नेक्स्ट. आता नवीन एक रोग आपल्याला जास्त प्रमाणात दिसतोय. हा अतिशय अगोदर मायनर प्रमाणात होता, अतिशय छोट्या प्रमाणात होता, आता तो आता वाढत चाललाय. हा विषाणूजन्य रोग आहे, विषाणू मार्फत होतोय. आणि हा जो रोग आहे, हा रोग सुरुवातीला अतिशय कमी प्रमाणात, म्हणजे फक्त सोयाबीनचे कडेनं काही थोड्या प्रमाणामध्ये झाड दिसायचे, पण आता नंतरच्या अवस्थेमध्ये हे वाढत चाललाय. एक महत्वाची गोष्ट हवामान बदल आणि वरचीवर एकच पीक घेतल्यामुळं आणि शेजारचे तण असल्यामुळं पांढरी माशीचा प्रभाव हवामान बदलामुळं, जसं आपण तापमान कमी होतं, जास्त होते, पावसाचे ड्रिंचेस असे पडतात, त्याच्यामुळं रस कमीचं प्रमाण वाढल्यामुळं आणि पांढऱ्या माशीमुळं या किडीचा हा प्रादुर्भाव होतोय. याच्यामध्ये एक लक्षात बघा तुम्ही की पानं अशी आकासलेली दिसतात, तर ह्याच्याबद्दल चांगली शेतकरी जागृत आहेत बऱ्यापैकी. पानाच्या आकाशाने हा वाहक म्हणून, या विषाणूचा वाहक म्हणून पांढरी माशी
काम करते. पानाचा काही भाग हिरवट तर काही रंगाचा पिवळसर दिसतोय आणि पानाच्या शिराजवळ असे पिवळ्या रंगाचे डाग दिसतात आणि शेंड्याकडची जी पानं असतात ही अशी वाळून पिवळी पडतात, आकाराने लहान होतात आणि त्याची प्रकाश संश्लेषणाची क्रिया अशी थांबते. मग याच्यासाठी नियोजन म्हटलं तर सगळ्यात महत्वाचे रोगप्रतिकारक, नेक्स्ट स्लाइड सर, रोगप्रतिकारक जाती वापरायच्या. JS 9560, JS 335 किंवा अशा काही प्रकारच्या पूर्णचे पूर्ण असे क्रिंकलिंग ज्याला म्हणतो, पानाचे वरबडलेले वाकड तिकडे होणे किंवा अशा होते पाण्याच्या वाट्या होणे, या प्रकारची पानं त्यांना दिसतात. रस शोषणीसाठी आंतरप्रवाही कीटकनाशकाचा फवारणी करायची, जी आता बडगुजर सांगितली तसेच बियाणाला आंतरप्रवाही कीटकनाशकाची बीज प्रयोग करायची. रोप जर आढळले तर काय करायचे, उपटायचे आणि लांबपर्यंत जाऊन टाकायचे. कारण एक सिंगल रोप, एक सिंगल झाड याच्यामध्ये पॅथॉलॉजीमध्ये किंवा रोगसाठी एक कायम लक्ष ठेवायचं की एक जर आपण ज्यावेळेस फेरा मारतो शेतामध्ये, एक जरी झाड बुरशीजन्य रोगापासून दिसलं किंवा विशेषतः विषाणू मार्फत रोगाचं असं मोजॅक सारखं दिसलं तर हे पूर्ण असं उपटायचं, लांबून टाकायचं. कारण हवेमार्फत, कीटकामार्फत किंवा पाण्यामार्फत किंवा रेन ड्रॉप मार्फत किंवा पावसाच्या थेंबामार्फत, पाणी देण्याच्या साधनामार्फत, आंतरमोक्ष साधनामार्फत एक झाड पूर्ण शेताला म्हणजे सोर्स किंवा त्याला उगमस्थान हे खूप ठरू शकतंय. त्यासाठी हे पूर्ण आणि उपटायचं, बाहेर टाकायचं. सर्वात महत्वाचं ऑपरेशन पॅथॉलॉजीमध्ये रोग नियंत्रणासाठी म्हणजे मूळ जे सोर्स आहे, मूळ जे उगमस्थान आहे तेच नष्ट करायचं. कारण रोगामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतिबंधच जास्त महत्वाचं आहे. नियंत्रण कुठल्याही रोगाचं अर्धा थेरप्युटिक ज्याला म्हणतो आपण, रोग झाल्यानंतर नियंत्रण करणं, त्याला आटोक्यात आणणं हे अतिशय कठीण जाते. म्हणूनच सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅथॉलॉजीमध्ये म्हणजे रोगामध्ये सगळ्यात महत्वाचं मूलभूत तत्व म्हणजे प्रवेश न होऊन देणं कुणाचा जैविक घटक जे रोग निर्माण करते ते, आणि जरी झाला तरी त्याची ही हानिकारक पातळी ही अतिशय कमी ठेवायची जेणेकरून आपल्याला ते वाढणार नाही पुढे. ते पुन्हा शेतामधच्या तणाचा, शेजारच्या बांधत तणाचा, वनस्पतीचा नाश करायचा. कारण त्याच्यावरच पांढरी माशी टिकून सुरुवातीला इकडे कडेला येते, कडून ते मध्ये जाते, हवेमार्फत पांढरी माशी वनस्पती पुन्हा पसरते. याच्याबद्दल बडगुसरने बोललेच तुम्हाला. पिवळ चिकटे म्हणजे सापे लावायचे, आंतरप्रवाही कीटकनाशकाचा प्रवाह करायचा. पिकावर आंतरप्रवाही कीटकनाशक जे थॅमोक्झिन आहे, इमोडोक्रोपिड आहे, इमोडोक्रोपिड आहे, त्याची फवारायची. त्याला पिवळा मोजॅक विषाणू थोड्या प्रमाणामध्ये नियंत्रण करेल. नेक्स्ट स्लाइड. आता एक नवीन वर्ष सोयाबीन मध्ये आणखी एक, हा जो अतिशय मायनर होता हा सुद्धा, पण हा आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. त्याला आपण म्हणतो आपण सोयाबीन तांबेरा किंवा इंग्लिशमध्ये आपण रस्ट म्हणतोय. जसं आपण गव्हावरच्या रस्ट बद्दल जागृत आहोत, तसं आता सोयाबीन बद्दलच्या तांबेरा गेवरा रोगाबद्दल जागृत होणं आवश्यक आहे. का? कारण हे पूर्ण तांबेरा रोग हा पानावर, सोयाबीनचे पानं तर फार मोठमोठे असतात, लसलुशीत असतात, खताची मात्रा आपण भरपूर दिलेली असते आणि जे काही बुरशीला लागतंय ते याच्यामध्ये पूर्ण याच्यात दिसतंय, वाढतंय. आता हा तांबेरा रोगाचं जीवन एक आणि याचं एक आणखी की बुरशीजन्य रोग आहे. फक्त आणि फक्त जिवंत झाडावर हा तांबेरा रोग राहतो. त्याच्यामुळं याचं नियंत्रण करताना एक लक्षात घ्यायचं की ह्याचं नियंत्रण करताना ज्यावेळेस सुरुवात झालं तांबेरा रोगाचे पान दिसतील तुम्हाला, हे दिसतील, त्याच वेळेस ते नियंत्रण सुरुवातीलाच करायचं. तर हा जे रोग दिसतोय तुम्हाला, तर हा प्रामुख्याने आपल्याकडे आढळतोय कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये काही भागात आढळतोय, पण आपल्या भागात सुद्धा आता वाढत चाललाय. बुरशीजन्य रोग सांगितला आणि सोयाबीनच्या जमिनीलगतच्या पानाच्या खालच्या बाजूला याचं तांबूस पिवळसर तांबूस रंगाचे टिपके दिसतात आणि नंतर ते पानावरच्या वरच्या बाजूला असे वाढत जातात. आता कुठलीही बुरशीचं एक लक्षात घ्या तुम्ही, कुठलीही बुरशीचे सुरुवात ही कुणामार्फत होते? जमिनीतल्या आपल्या झाडाच्या पानाच्या खालच्या बाजूच्या पानामार्फत होते. काय होते? कारण कुठल्याही बुरशीला आवडतं, काय आवडतंय? कार्बोहायड्रेट किंवा साखर आवडते आणि जुन्या पानामध्ये, खालच्या पानामध्ये साखरेचं प्रमाण, सुक्रोजचं प्रमाण हे जास्त असते, म्हणून ती सुरुवात होती. आणि नंतर ते पानाचे हवेमार्फत किंवा ह्याच्या मार्फत, झाडाच्या हालचालीमार्फत, हवेच्या हालचालीमार्फत ते वर सरकतात. आणि तेच जे असे एक बीजाणूचे कण वाढत कोवळ्या फळावर, कोवळ्या शेंगावर असे वाढत जातात. आणि काही याच्यातलं एक आहे
की बरेचसे बुरशी 70% जी बुरशी आपण पाहतोय, विशेषतः हा तांबेरा सुद्धा हा आंतरप्रवाही म्हणजे रसामध्ये सुद्धा याचे बीजाणू आतमध्ये प्रवेश करतात आणि पूर्ण याच्यामधून वनस्पतीच्या आतून सुद्धा त्यांच्या रसामार्फत खालून वर वर खाली असे वाढ जातात. पूर्णची पूर्ण जी आतमध्ये पूर्ण वाढ होते आणि दोन्ही बाजूला पाण्याच्या देठ पानं फांद्या याच्या पूर्ण बुरशी पावडर पूर्ण तांबूस रंगाची पावडर तयार होते. आणि आपण जर हाताला हात लावला याला लावलं तर तांब्या रंगाचे बुरशीच्या हाताला तुम्हाला चिटकतात. आणि ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आणि कुठल्याही रोगामध्ये की हवामान व्हायरुलंट पॅथोजन ज्याला हवामानातला महत्वाचे घटक तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग. दुसरी गोष्ट रोगकारक बुरशी, जीवाणू किंवा रोगकारक घटक. आणि ज्याचा रोग येतो तो जर सहनशील नसला किंवा ज्याचा रोग पडणार आहे ते जर एकत्रितपर्यंत ह्याचं तिघाचं एकत्र केलं तर रोग म्हणजे बिलकुल येतो, म्हणजे हा येतोच. म्हणजेच जर आपण आपल्या भाषेत म्हणतो की पोषक हवामान किंवा पोषक तिन्ही घटक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुठलाही रोग वाढतो. हाच तसा तांबेरा वाढतो. पानाच्या याच्यामुळे पूर्ण गळती होते, त्यामुळे शेंगा पण भरल्या जात नाहीत आणि पानं शेंगामधले जे दाणे येतात ते बारीक सुकुतलेले ज्याला आपण म्हणतो तसं बारीक राहतात. हवेमार्फत हा रोग पसरतोय. मॅक्झिमम जेवढे हवेमार्फत पसरतात ते एका हंगामामध्ये त्यांच्या अनेक प्रकारचे बुरशीचे चक्र म्हणजे सायकल किंवा अनेक प्रकारच्या पिढ्या भरपूर प्रमाणात चालतात. जेवढे काही पानावर प्रमाणे वर येणारे रोग असतात ते अतिशय घातक असतात. का घातक असतात ते नियंत्रण करणं अवघड असतंय. का अवघड असतंय? कारण त्यांच्या अनेक पिढ्या 10 ते 1 पिढी त्याची 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण तयार होते. नवीन म्हणजे प्राथमिक लागण एकदा झाली की दुय्यम लागण तिथंच तयार होते. दुय्यमची तिथं पुढची तिथंच म्हणजे 2चा वर्ग 4, 4चा 16, 16चा 64 या प्रमाणामध्ये त्या बुरशीचा किंवा यांच्या झाडाची लागण होण्याची क्षमता अशी वाढून थोड्याच वेळात पूर्ण फील्ड जे असते ते पूर्ण तांबेरामय किंवा याच्यामार्फत रोगमय होऊन जाते. ते लक्षण पूर्ण दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगेन तुम्हाला की आज कुठल्याही बुरशीच्या हवेसाठी लागते आर्द्रता, सततचा पाऊस, ढगाळ वातावरण आणि रात्रीच तापमान 20 या कुठल्याही जनरली बुरशीसाठी ही वाढीस अनुकूल असते. याच वेळेस आपण शेतकऱ्यांना जास्त सजग होण्याची आवश्यकता असते. आणि जर समजा कुठल्याही प्रकारचं नियंत्रण आपण नाही घेतलं तर जनरली पानामार्फत होणाऱ्या रोगामध्ये 25 ते 26% नुकसान हे ठरलंच असतंय. आणि जास्त हवामान योग्य असेल त्याच्या वाढीसाठी तर ते पार 55 ते 60, 80 पर्यंत जातोय. म्हणजे जे बुरशी मार्फत येणारे अल्टरनेरिया बुरशी मार्फत येणारा सर्पस्पोरा नावाचा रोग, बुरशी मार्फत येणारा हा तांबेरा यांचं प्रमाण आणि कुठल्याही अवस्थेमध्ये ही बुरशी कुठल्याही बुरशी झाडाच्या रोपाच्या ही रोग निर्माण करू शकते. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस हे मुख्य पीक नसतंय त्यावेळेस कुठं जगती या प्रकारची बुरशी सेकंडरी किंवा जिथं नॉन होस्ट प्लांटवरती किंवा दुसऱ्या तणावरती जगते आणि नंतर मुख्य पीक लावल्यानंतर ती पुढे सरकते. पुढचं गॅस राईट. तांब्याचं रोग व्यवस्थापनामध्ये हे जे आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोग प्रतिकार जाती हा सगळ्यात खात्रीशीर, सोपा आणि शेतकऱ्याच्या शेतावर लागणार म्हणजे वापरता येणारा सगळ्यात खात्रीचा हा पद्धत म्हणजे कोणती कुठल्याही नियंत्रणासाठी सगळ्यात महत्वाची म्हणजे रोग प्रतिकारक किंवा रोग सहनशील. प्रतिकार म्हणल्यापेक्षा सहनशील जास्त जाती तुम्ही हमेशा निवडा. सहनशील का निवडायचं? कारण सहनशील जातीमध्ये एक लक्षण असतं ते रोग तर थोड्या प्रमाणात येऊ देते परंतु तुमच्या उत्पादनावर उत्पादनाच्या प्रतिवरती फरक पडत नाही. प्रतिकारक जात असेल तर ती काही दिवसांमध्ये म्हणजे रेजिस्टर जाती काही दिवसांमध्ये तिचा रेजिस्टन्स किंवा ती प्रतिकारशक्ती तोडल्या जाते. कोणामार्फत? त्याच्या दबावामार्फत बुरशीच्या किंवा सूक्ष्मजीवांच्या. परंतु सहनशील जाती जास्त काळ टिकते. आज सुद्धा आपले 853 किंवा 736, 853 ह्या जाती आहेत या दीर्घकाळपर्यंत चालतात कारण त्या सहनशील टॉलरंट आहेत. प्रतिकारक असते त्याची प्रतिकारशक्ती. BDN 12 आपली प्रतिकारक होती तिची सहनशक्ती ती तुटलेली. म्हणजे सहनशील जास्त महत्वाची जाती निवडायच्या. टॉलरन्स सुद्धा असेल तर जास्त निवडायचा. आणि ह्या ज्या जाती दिसतात फुले कल्याणी किंवा आणखी ज्या जाती आपल्या विद्यापीठाच्या किंवा कुठल्या विद्यापीठाच्या असतील त्या ह्या रोग प्रतिकार किंवा सहनशील विशेषतः जास्त निवडायच्या. आणि ज्या भागामध्ये पाणी सोयाबीन सोयाबीनची पेरणी लवकर म्हणजे 12 ते 15 मेच्या दरम्यान करावी. उद्देश हा की पुढच्या जे सीझन आहे खरीपाचा ज्याच्यामध्ये योग्य वातावरण आहे ते तांबेरा त्याचं आपण एका मिळू द्यायचं नाही. आणि तांबेरा तोपर्यंत पीक तांबेरा येण्याच्या वेळेपर्यंत आधीच पक्व होऊन जातं आणि तांबेऱ्यापासून
त्याला आपण एस्केप किंवा स्किप किंवा याच्यामध्ये आपण निघून जाणे, म्हणजे रोगाच्या अवस्था, रोग येण्याच्या अगोदर निघून जाणे, त्याला आपण एक शब्द तो जे आपण इथं वापरलाय की लवकर पेरणी करायची का उशीर पेरणी करायची, रोगाचा अभ्यास करून शास्त्राने सांगितलं. आता याच्यामध्ये जे सांगितलं कुठल्याही बुरशीनाशक सांगितले तर तांबे रोगाचे ते म्हणजे हे सगळ्यात हायेस्ट जास्त क्वालिफाईड सगळ्यात भारीचं बुरशीनाशक झालं. प्रोपिकोनिझॉल 10 ml वापरायचं किंवा हेक्झाकोनिझॉल किंवा स्टिकर्स आहेत इतके 40, 60, 65 दिवसांनी अल्ट्रोन फवारणी करायची. तर एक लक्ष ठेवायचं, कुठल्याही पानावर येणारी जी बुरशी असती, तांबेरा झालं, अल्टरनेरा झालं किंवा आणखी सर्कोस्पोरा झालं, आणि प्रत्येक पिकामध्ये लक्ष ठेवायचे की 40 ते 42 दिवसानंतर, 35-40 दिवसानंतर आज बिलकुल हवेमार्फत येणारे रोग हे येतातच किंवा सुरुवात याची होते. का होते? थोडीशी प्रतिकारशक्ती ही बियामार जी बीज प्रयोग केलेली असते आपली किंवा आपण काढूनची टाकलेली असती, ती त्याच्यामध्ये डिकम्पोज किंवा त्याचे जे अंश आहेत ते पूर्ण कुजलेले असतात याच्यामध्ये बीज प्रक्रिया केलेली असते आणि पानामार्फत हे योग्य हवामान असतं, हवा सुटलेली असते, तापमान योग्य असते, मग कुठल्याही याच्या बुरशीनाशकाची आपल्याला 30, 60, 90 हे जे लक्ष ठेवायचे 35-40 दिवसानंतर बिलकुल पानावर पसरणारा रोग, ठिपक्याची सुरुवात 1 ठिपका 2 अशी सुरुवात होते. याच्यासाठी आपल्याला एक लक्ष ठेवायचं की सगळ्यात अगोदर कमी खर्चाचं ब्रॉड स्पेक्ट्रम जे बुरशीच्या सर्व अंगावर काम करते, कावकावर, बीजावर काम करते, ते म्हणजे आपण ब्ल्यू कॉपर किंवा कॉपर क्लोराईड सुरुवातीला हे वापरायचं. ब्रॉड स्पेक्ट्रम वापरतो की जे विस्तारित प्रकारचं बुरशीनाशक आहे, सर्व प्रकारच्या बुरशी अंगावर काम करते, स्वस्त आहे. ते पहिली फवारणी त्याची कार्य 35-40 दिवसानंतर. त्याच्यामुळे काय होतं, यामध्ये तुला 2 प्रकार, आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि दुसरे बुरशीनाशक. आंतरप्रवाही म्हणजे कार्बोडिझम झालं आणि संरक्षक बुरशीपासून म्हणजे पाना त्याचा थर नेमला जातो, ते मॅनकोजिब सारखं संरक्षक बुरशी कॉपर सारखं. त्यांनी काय होतं की जी प्रवेश होतो बुरशीचा पानावर पडलेला, त्याच्यावर थर तयार झाल्यामुळे आतमध्ये हवेमार्फत होणारी बीजाणूचा प्रवेश होणार नाही. तर हे वापरायचं. आणि ह्याच्यानंतर जर कंट्रोल झालं नाही पहिले ब्ल्यू कॉपर क्लोराईडमुळे, तर नंतर मग सिंगल आंतरप्रवाही वापरायचं, ते 10 ते 15 वापरायचं, ते वापरायचं आंतरप्रवाही बुरशीनाशक. म्हणजे सगळं सोपं स्वस्त म्हणजे आपलं वापरलं आपण ते कार्बेंडिझम वापरलं. आणि त्याच्यानंतर जर नाही करून झालं तर त्याच्या पुढचं जे आहे प्रोपिकोनिझॉल किंवा हेक्झाकॉल ग्रुप मधलं, की जे फक्त बीजाणूवर फरक पाडतंय, बीजाणूवर ज्याची बीजाणूच्या प्रसारावर फरक पडतंय आणि लगेच त्याचा रिझल्ट दिसतंय, ते म्हणजे हेक्झाकोनिझॉल हे वापरायचं. आता ह्याची फवारणी कशी करायची याच्यात ML वर दिलेलं आहे. आणि मागचं जे सांगितलं तर ह्याचं रोग व्यवस्थापन हे टायमात करायचं 45 दिवसानंतर, दुसरी फवारणी 9 दिवसानंतर, आणि त्याच्यानंतर जे कॉम्बी बुरशीनाशक वापरायचं ते कोणतं, साप नावाचं कार्बेंडिझम अधिक मॅनकोजिब याचं प्रमाण असलेलं बुरशीनाशक वापरायचं. आणि याच्यापासून नाही झालं तर मग प्रोपिकोनिझॉल जायचं, डायरेक्ट प्रोपिकोनिझॉलकडे जायचं नाही. तर पुढची स्लाइड घ्या. आता पुढचा रोग आहे शेंगावरील करपा, त्याला आपण म्हणतो अँथ्रॅकनोज. शेंगावरील करपा त्याला अँथ्रॅकनोज म्हणतोय. ती दाखवा सर, ती शेंगावरील करपाच हे त्याची फिगर अँथ्रॅकनोजची. हा होतोय कोलेट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होतोय. याच्यामुळे होतं काय की पूर्ण झाड हे जे असतात असे करपले दिसते वरच्या ओव्हरव्ह्यू मध्ये. हा अँथ्रॅकनोज शेंगावरील करपा सगळ्यात नुकसानकारक. एकच एक प्रकारचे बियाणं एकाच शेतामध्ये एकाच जातीचं लावल्यामुळं याचं प्रमाण अलीकडे खूप वाढत झालंय. याच्यामध्ये पूर्ण शेंगा अशा चपट्या होत्यात, आतमधल्या शेंगा अशा भरल्या जात नाहीत. बुरशीजन्य रोग आहे शेंगावरील करपा. नेक्स्ट स्लाइड सर, पुढचे. हे याचे पूर्ण फोटोग्राफ बघा. ओव्हरव्ह्यू वरून शेंगावरील करपा किंवा अँथ्रॅकनोज कोलेट्रिकम होणारा वरून असा दिसतोय. नेक्स्ट पुढचं. त्यालाच आपण पॉट ब्लाइट किंवा शेंगावरील करपा. याचं एक वैशिष्ट्य आणखी एक सांगायचं, कोलेट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होतोय, जमिनीतील बुरशीमुळे होतोय. याच्यामुळं काय होतंय, कोणताही आकार नसलेले, मोठे असलेले लालसर अथवा गडद तपकिरी रंगाचे ठिपके खोड आणि शेंगावर निर्माण होतात. त्या कोलेट्रिकमचं एक वैशिष्ट्य म्हणजे काय की आपण ज्यावेळेस बीजावर प्रयोग केली नसते किंवा घरचे बियाणं वापरलं असतं, बीजावर प्रयोग केले नसते किंवा बीजावर जरी केलं असलं तरी ज्यावेळेस सोयाबीन पेरलं असतं, बीज अंकुरतंय, रोप तयार होतंय,
फक्त ते जे दोन दल असतात त्याचे त्यात थोडासा पिवळसर रंगाचा असा गोल गोलाकार असा डाग दिसतो. आणि नंतर पुन्हा तो डाग गायब होतो, सोयाबीन झाड वाढतंय. आपण त्यावेळेस जर पाहिलं ज्यावेळेस पेरलं असतं त्यावेळेस की जर तिथं बीजांकुरावर दोन जर डाग असले इकडे एक इकडच्या बाजूला एक, तर ते झाले सुरुवात कुणाची शेंगावली करपायची बुरशीची डाग येते, त्याला स्पॉट ब्लाइट म्हणतो आपण, ते शेंगकरपा म्हणतो. तर ते आंतरप्रवाह असल्यामुळं नंतर ते दिसत नाहीत तुम्हाला, आणि नीट कधी दिसतात ते डायरेक्ट आपल्याला दिसतात ज्यावेळेस फुलं लागतील किंवा शेंगा लागतील त्यावेळेस. म्हणजे हा एक प्रकारचा रोग आपल्याला हा धोका देतो किंवा आपल्याला बेसावत ठेवतोय. त्यावेळेस आपल्याला आता डाग सत्य नसतो, त्यावेळेस आपण पाहत नाही, पाऊस पडला असतो लक्षात पण येत नाही, रोग खाली असते, बारीक असते, आणि त्यावेळेस ऍक्च्युअली सुरुवात झाली असते ह्याची, परंतु आपल्याला त्यावेळेस लक्ष येत नाही. आणि नंतरच्या अवस्थेमध्ये पूर्ण झाड चांगलं दिसतंय, आणि नंतर डायरेक्ट कधी शेंग लागताना किंवा फुलं लागताना किंवा खोडावर आणि पानावर आणि नंतर कशावर पूर्ण हा पॉड ब्लाइट होतो. तर याचे बुरशी काळे बीजाणू पूर्ण तयार होतात, शेंगावर पिवळ्या तपकी पडतात, बी तयार होताना दाणे याच्यावर परिणाम वाईट होतोय. आणि यासाठी काय करायचं, पिण्यासाठी चांगलं बियाणं जे शेंगकरपा आंतरप्रवाही बुरशीनाशक जे असले अँथ्रॅकनोज जे आंतरप्रवाही म्हणजे पूर्ण रसामध्ये आतमध्ये याचा प्रवेश करतोय, आणि नंतर काय होतंय की पूर्ण हे सुरुवातीला दिसत नाही, डायरेक्ट शेंगाच्या अवस्थेमध्ये दिसतोय. नेक्स्ट स्लाइड घ्या पुढे. हा पुन्हा जे जास्त कोणात रंगाचे तपकीर दिसतात, तपकीर करड्या रंगाचे, त्याच्या कडाला असर होतात, रोगग्रस्त पाने करपून गळून पडतात, शेंगा व खोडावर विशेषतः अनियमित आकाराचे लालसर गडद तपकीर रंगाचे ठिपके, आणि असे एकत्र ठिपके येऊन पूर्ण शेंगा वर पडतात, पिवळ्या पडतात, आणि शेंगा असे करपतात, चपटा होतात, पूर्ण आतमध्ये दाना सुद्धा नीट भरत नाही, भरलं तरी दाना असा पोचट होतोय, त्याच्यामध्ये वजन भरत नाही, दाणे लहान आणि चपटे होतात. आता ह्याच्यासाठी सांगितलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या नियंत्रणासाठी उगवण शक्ती असलेले चांगले उगवण शक्ती बियाणे वापरावे. कारण का की बीजामध्येच त्याच्या बियाणं मागच्या वर्षीच्या बियाणामध्ये जे शेंगकरपा आलेलं आहे त्याच्यामध्ये बीजाणूमध्येच त्याची बुरशीचे बीजाणू असतात. त्याच्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकाची जी अगोदर सांगितलं आंतरप्रवाही शब्द वापरतोय, म्हणजे जी बीजाच्या आतमध्ये प्रवेश करून बुरशीचे तंतू बुरशीचे बीजाणू नष्ट करेल अशा कार्बेंडिझम त्या बुरशी 3 ग्रॅम प्रति करायची, ती घरचं बियाणं वापरतात त्यावेळेस करायची, आणि पेरणीच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर करून ठेवायची. पुन्हा काळजी घ्यायची की सोयाबीन जे वैशिष्ट्य म्हणजे वरचं ते घ्यायची, आणि इथं काय सांगितलं पुन्हा की अवस्थेमध्ये 2 टाक दिसतात डायरेक्ट दिसते, त्यामुळं त्यासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकाची त्याच्यामध्ये फवारणी आवश्यक आहे, ट्युबिकुलची किंवा कार्बेटची, आणि याच्यामध्ये घटक आपण सल्फर ऍड केला, गंधक ऍड केला. गंधकाचा सर्वात जास्त फायदा हेक्टर 5 किलो 8 किलो 10 किलो हेक्टर जर आपण गंधक वापरलं, विशेषतः द्विदल वर्गीयमध्ये म्हणजे पल्चस मध्ये किंवा मध्ये किंवा तेल वर्गीयमध्ये, त्याचा 2 फायदे आपला पहिला महत्वाचा फायदा म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक, आपला आंतरप्रवाही बुरशी असलेली असते वनस्पतीमध्ये तिचा नायनाट होतो, आणि दुसरे म्हणजे जेवढे न्यूट्रिएंट्स अपटेक आहे अन्नद्रव्याचे शोषण मुळामार्फत हे गंधक वापरलं असतं, त्याची वाढते, आज त्यांचं रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दाना असा टवरा होऊन असा विशेषतः वर्गीय आणि लाल वर्गीय किंवा जेवढे सर्वात जास्त महत्वाचं गंधक तुम्ही किती खत दिले त्याच्यामध्ये गंधक त्यामध्ये टाकलं तर त्याचा परिणाम हा आणि डाळ वर्गीय पिकामध्ये सर्वात गंधक मुळे होतो. हा पुढचं काय मूळ कुजा कोळसा राऊट किंवा ड्राय रूट, सगळ्यात महत्वाचं ड्राय रूट महत्वाचं तेवढा असा खत अडखळ हॅलो आवाज तुमचा
आज कळत नाही सर. आवाज आवाज तुटलेला आहे. एक मिनिट स्पीकर प्रॉब्लेम आहे काही? एक मिनिट स्पीकर बदलतो. स्पीकर बदलतो सर, एक मिनिट. आता चांगला यायलाय. हा येतोय आता. हा येतो का सर आवाज सर आता? आवाज येईना. सर आवाज येईना. हा आता लावा स्पीकर आता- बद्दल आवाज येतो का? हॅलो. आता चांगला यायलाय. हा येतो ना आवाज आता? हो, ओके. हा, ओके, यायला हा, चांगला. ते- हा, हो, हो. हा ते स्पीकर बदलला ना याच्यामध्ये. हा तर पुढचा जे आणखी एक महत्वाचा रोग आहे जे जमिनीमार्फत येतोय तो आहे त्याला आपण काय म्हणतो मूळकुजा किंवा कोळसा रॉट किंवा हा बुरशीजन्य मॅक्रोफोमिना मार्फत बुरशीमुळे होतोय. त्यामुळे आपण म्हणतो याला कोळशासारखा मुळं याचे वाळल्यानंतर दिसतात त्या रॉट ह्याला म्हणतात. हे बघा बुरशीचे धागे मुळं बुरशीमुळं पूर्ण ते चाल आहे ती पूर्ण कुजली सडली आणि आतले पूर्ण बुरशीचे त्याच्यावर बिजावून दिसतात आणि पुढची सडलेली आहे. तर हा जो आहे हा अधिकारच्या याच्यात जास्त वाढलेला आहे. तुम्हाला लक्षात आता सांगितलं मी. सगळ्यात महत्वाचं कारण याचं म्हणजे हवामानातील होणारा बदल. हवामानामध्ये म्हणजे तापमान जास्त का झालं 30 ते 32 पर्यंत तापमान झालं. जमिनीचं तापमान पुन्हा वाढलं 20 ते 30 झालं प्रमाणपेक्षा झालं. आर्द्रता कमी झाली जमिनीमधली तर हा रोग होतोय मूळकुजा किंवा कोळसा रॉट. आणखी एक कारण महत्वाचं एकच सोयाबीनचं पीक एकाच प्रकारच्या जातीचं एकाच शेतामध्ये वारंवार घेणं त्याचे भरपूर औषध पडले असतात आणि हा जो झालं हा रोग बुरशीजन्य रोग होतोय. ज्याचं लागण होते माती मार्फत जमिनीतून होतोय जमिनीतून याची लागवड. याच्यामध्ये एक महत्वाचं सांगितलं असतं की जास्त तापमान झालं म्हणजे कोरड्या वातावरण ह्यासाठी अनुकूल आहे. जास्त काळ जर आर्द्रता कमी राहिली जास्त काळ जर तापमान जास्त दिवस राहिलं आणि याच्यामुळे या रोगाचं एक आणखी गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे याचे यजमान किंवा अनेक प्रकारच्या अगोदर घ्यायचं अगोदर साईड घ्यायचं. हा कोरड्या जमिनीमध्ये कोरड्या परिस्थितीमध्ये याची जागा ही जास्त होते. त्याचा प्रवेश होतोय मुळामार्फत ह्या बुरशीच्या जमिनीमध्ये ह्याच्या झाडामध्ये प्रवेश होते आणि पूर्ण सालीवरचे अन्नद्रव्य हे पूर्ण नष्ट करतोय आणि साल अशी उघडी पडतोय. सालीतून ते आतमध्ये प्रवेश करतोय आणि वरून जे साली मार्फत जे अन्न येणार असते ते पूर्ण थांबल्या जातंय आणि पानामध्ये त्याचा फरक दिसतोय. पानं पूर्ण असे वाळले जातात. पानं मरतात पानं आणि पानं मलूल होऊन अशी मरतात आणि अचानक तुम्हाला पॅचेस मध्ये झाडं मरतात तर ते हे मरतात की कोळसा रॉटमुळे किंवा मूळकुजामुळे मॅक्रोफोनियम होतात. याचं आणखी एक कारण आम्हाला आढळलं की शेतकऱ्यांनी सांगितलं की मूळकुजा रोगाचं आणखी एक कारण जसं हवामानात बदल झाला तसं एक कारण याचं की आपण जे शेत तयार करतो रान तयार करतो त्यावेळेस रोटावेटर वापरतो. रोटावेटर वापरल्यामुळे काय होतं की वरचं 35-40 सेंटीमीटरचं जे मातीचा थर असतोय तर तोच मोकळा होतोय. जमिनीची मुळं सोयाबीनची मुळ अशी जमिनीची खोल जात नाहीत वरच्या थरामध्येच ते आडवी फिरतात असं आणि हे फिरल्यानंतर तापमान जेव्हा वाढतंय मुळाचं तापमान जेव्हा वाढतंय किंवा जमिनीचं तापमान जेव्हा वाढतंय त्या तापमानाच्या जरकण मध्ये हे प्रकारची बुरशीची ज्यांना जास्त तापमान वाढते ही बुरशी ह्याच्यामध्ये जास्त वाढते आणि हा रोग इथं मूळकुजा किंवा हा रोग ह्याच्यामध्ये जास्त तयार होतोय. आता ह्याच्यावर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं कुठलीही बुरशीनाशक याच्यावर जास्त काम करत नाहीत कारण आळवणी करणं ड्रिंचिंग करणं प्रॅक्टिकली शक्य नाही सगळे सोयाबीनच्या पिकाला. त्याच्यामुळं यासाठी एक जे वापरायचं आपल्याला की लागवडीच्या पद्धतीमध्ये बदल तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे की पिकाची फेरफार करायची. यजमान जे सोयाबीन ते सोडून बाकीच्या पिकाची 2 ते 3 वर्ष पीक करायचं. तर याची एकदा मूळकुजा रोग कोळसा रोग जर झाला तर अतिशय हानी सोयाबीनच्या पिकाला होते. मर रोग जो अगोदर होता त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा रोग झालाय आता हवामान बदलामुळे हा झालाय
मायक्रोफोमिना कोळसा रॉटमुळे मूळकुजा ह्याला जे म्हणतो हे नेक्स्ट स्लाइड घ्यायचं पुढचं. तर पुढचा जे पानावरचा रोग आहे तो आहे पानावरील ठिपके किंवा अल्टरनेरिया. हा एवढा महत्वाचा रोग नाही आपल्याकरता, परंतु जर हवामान योग्य असेल तर हा रोग अतिशय प्रमाणात नुकसान होतंय. हा रोग ओळखायचं एक लक्षण म्हणजे पानावरील ठिपका हा बुरशीजन्य रोग आहे. हा जमिनीमार्फत सुरुवातीला जमिनीमार्फत बियाणामार्फत येतो. आंतर मध्ये एकदा प्रवेश केला, एकदा औषधामधनं प्रवेश केला की पूर्ण पानावर एकदा एक झाड झालं सोयाबीनचं तर पूर्णची पूर्ण शेत हे हवेमार्फत दुय्यम प्रसारामार्फत त्याचा प्रसार होतोय. हा जो रोग ओळखायचा त्या रोगावर एकाच एक कॉन्सन्ट्रिक रिंग एकावर एक असं पूर्णचे पूर्ण याच्यामध्ये वर्तुळ याच्यामध्ये येतात. आणि अल्टरनेरिया लीफ स्पॉट याला म्हणतो अल्टरनेरिया पानावरील ठिपके हा वाढतोय. आता याच्यामुळे एक तोटा असा होतो की बाकीच्या रोगामुळं आणि हा रोग एकत्र आला की याचं जवळपास बी शेंगा नीट भरत नाहीत, शेंगा चपट्या राहतात, बी पोचट राहतंय आणि याचं एक आहे की शेंगावरच्या दाण्यामध्ये सुद्धा याचा आतमध्ये प्रवेश होतोय. आणि याचा जी लागण होते सुरुवातीला ही लागण होते 30 ते 40 दिवसानंतर. याच्यामुळे जी आपण सांगतो की बुरशीनाशकाची फवारणी करायची ती पुढची फवारणी करायची बरोबर 35 ते 40 दिवसानंतर बुरशीनाशकाची कुठल्या फवारणी केलं हा रोग अतिशय नियंत्रण राहतो. हा मायनर रोग आहे, छोटा रोग आहे, परंतु बाकीचे रोग किंवा झाड अशक्त झालं तर ह्या रोगाचं प्रमाण हे वाढू शकते. याच्यावर तेच बुरशीनाशक काम करतात की जे कार्बेंडिझम सुरुवातीला ब्ल्यू कॉपर क्लोराईड पहिली फवारणी 30 ते 40 दिवसानंतर, दुसरी फवारणी कार्बेंडिझमची आंतरपाळी बुरशीनाशकाची आणि शेवटची फवारणी तिसरी फवारणी कांबो बुरशीनाशकाची म्हणजे कार्बेंडिझम अधिक मॅन्कोजिप्सी आणि त्याच्यानंतरची जर नाही नियंत्रण आला तर ती प्रोपोगन. आता पुढचा एक रोग दिसतोय की सर्कोस्पोरा पानावरील ठिपके. सर्कोस्पोरा पानावरील ठिपके हा पण पानावर येतोय. त्याच्यामुळं हे जे तुम्हाला दिसतंय की पूर्ण पानावर जे डाग दिसतात तुम्हाला सर्कोस्पोरामुळं, ह्याच्यामुळं पानावरचे जे सुरुवातीला अतिशय कमी प्रमाणामध्ये जांभळ्या रंगाचे डाग बारीक बारीक दिसतात आणि ह्याच्यानंतर जांभळ्यानंतर डाग दिसल्यानंतर पूर्ण सोयाबीन जे आतलं येतं रंगीत प्रकारचं वेगवेगळ्या कलरचं याच्यात डेव्हलप होतंय. तर पानावरील ठिपके सर्कोस्पोराचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा अगोदर बाकीच्या बुरशीचे जसे पानाच्या खालच्या बाजूला लागण होते याची सगळ्यात फ्लोरच्या मध्ये आल्यानंतर याची लागण होते पानाच्या वरच्या भागाला होते, म्हणजे वरच्या कवळ्या पानाला आधी होते आणि नंतर रोग हा असा खाली खाली पसरत जातोय. त्याला सर्कोस्पोरा पानावरील ठिपके. आपल्याकडे हा कमी होतो, परंतु आता अशामध्ये हवामानाच्या बदलामुळं किंवा बाकीच्या सोयाबीनच्या पिकामध्ये अतिशय हे झाल्यामुळं रोग आल्यामुळे बाकीच्या रोगामध्ये सुद्धा हा होतो. म्हणजे फुलं आल्यानंतर जांभळ्या रंगाची बारीक बारीक ठिपके येतात, नंतर ते करडे होतात, पानं असे वाळतात आणि गळतात आणि हवेमार्फत प्रसार ह्याचा वेगानं होतोय आणि बियाचा रंग सुद्धा असा जांभळा पिवळ्या रंगाचा होतोय. आणि हे जे बी आहे याचं खाण्यासाठी वापरता येत नाही इतक्या प्रकारचे याच्यामध्ये सोयाबीनचं बियाणं पण उगवत नाही पुढच्या काळामध्ये. हे सरकत पाहणं ह्यासाठी उपाय तोच की योग्य बियाणाची निवड करायची, बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची, कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तो होतोय. पुन्हा याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आणखी की बाकीचे जे बुरशीनाशक तुम्ही ज्यावेळेस फवारता त्यामध्ये हा बुरशीनाशकाचा रोग असा कव्हर होऊन जातोय. त्याच्यामुळे एवढं बद्दल एकाच एक जांभळ्या रंगाचे असतात सर्कोस्पोरा झालं अल्टरनेट झालं हे दोन्ही पण याच्यामुळे नियंत्रणात होतं. पुढची स्लाइड घेतात. हा तर आता सोयाबीन मध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट की जसे किडीमध्ये खोड किडा आहे तसंच सोयाबीन मध्ये मुळामार्फत किंवा जमिनीमार्फत किंवा बियामार्फत येणारे हे रोग जे ड्राय रूट झालं, मर रोग झालं. मर रोगामध्ये आणखी 2-3 प्रकार आहेत, मूळकुजा, मर रोग. म्हणजे मर रोगाचे 2-3 प्रकारापैकी अगोदर साईड घेतात. मूळकुजा हे जे मर रोग आहे, हा जो मूळकुजा रोग आहे हा पूर्ण जमिनीमधून याचा उगम पावतोय. याच्यामध्ये
होतंय काय की फ्युजेरियम रूट रॉट आणि मूळकुजा या दोन्ही मध्ये कन्फ्युज होऊन झाल्यानंतर नेमकं ओळखत नाही की हे मर रोग नेमका झाला कोणामुळं. मर रोग हा मूळकुजा रोगाचा एक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे कुठल्याही अवस्थेमध्ये याची लागण होते आणि नंतरची झाडं असे पिवळे पडतात, पानं गळतात आणि मुळं जे कुठून बघितलं तर पूर्ण असे खालच्या बाजूने सडलेले असतात. हे मूळकुजा त्या मर रोगामुळे जमीन मार्फतच येत असल्यामुळं नुसतं पीस पकडण्याचं मत नाही, ट्रेंचिंग होत नाही. ती आपली पद्धत आहे कोणती की पीक पद्धतीमध्ये बदल करायचा, क्रॉप पीक फेरफार करायची, बाकीची पिकं लावायची, सोयाबीनला आराम द्यायचा. या प्रकारच्या ह्याच्यामध्ये ही पद्धत जास्त उपयुक्त पडते कुठल्याही जमीन मार्फत आणि बियामार्फत येणाऱ्या रोगामार्फत. पुढची स्लाइड तर आता ही एक सोयाबीन मध्ये अतिशय कमी प्रमाणात येतो, परंतु नीट जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला दिसतोय सोयाबीन मध्ये सूत्रक्रमी हे ज्यावेळेस मर रोगाबरोबर एकत्र येतात त्यावेळेस हे अतिशय हानी पोहोचवतात. त्याच्यामध्ये एक बघा त्याच्या फोटोमध्ये दिसतंय की सोयाबीनचं साधा गाठ वेगळी आणि सूत्रक्रमीची गाठ वेगळी. सूत्रक्रमी सांगितलं की जमिनीमधून मुळामध्ये प्रवेश करतात, मुळाची आतमध्ये सिस्टम म्हणजे एक प्रकारची गाठ, त्याच्यामध्ये ते पूर्ण असे त्यांची अंडी त्यांचे 4 अवस्थेमध्ये असतात आणि हे ज्यावेळेस मर रोगाच्या बुरशी संघ यांचं एकत्रीकरण येतं किंवा दोन्ही एकत्र येतात त्यावेळेस प्रकारचे सोयाबीन झाडं अतिशय जास्त प्रमाणामध्ये हानी पोचते किंवा मर रोग आणि रूट रॉट हे जास्त प्रमाणामध्ये वाढतात. हे सोयाबीन सूत्रक्रमी येतं. आता याचं जर नियंत्रण करायचं असतं अल्टीकार्ब वगैरे असतात, परंतु आपल्याकडे जे आहे निंबोळी पेंटचा वापर केला किंवा बाकीचा टाकून हार्दियमसारख्याचा वापर केला तेव्हा जास्त प्रमाण जर असेल तर जैविक बुरशीनाशक नेमेसाईन जे वापरलं आपण तरी हे नियंत्रण येतात. पुढचं घे सर. हे शेंगावरची आणि फांदीवरची ही मर किंवा ह्याला म्हणतो पॉड अँड स्टेम ब्लाइट ज्याला म्हणतो आपण. विशेषतः शेंग भरताना येते, याच्यामुळे संसर्ग लागण त्याच वेळेस होते. अगोदर लक्षण लागण होते परंतु त्याचे लक्षण दिसतात ते नंतर दिसतात आणि काळे बारीक ठिपके शेंगावर आणि फांदीवर दिसतात. या वेळेमध्ये ऍक्च्युली होतं काय की पूर्ण झाडावर असे बारीक 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 थेंब दिसतात आणि पूर्ण याच्यातली बुरशी आतमध्ये प्रवेश केल्यामुळं आतमधलं बी व्यवस्थित भरत नाही, शेंग भरत नाही, त्याचे पोषण नीट होत नाही. म्हणजे काही नाही काही प्रमाणामध्ये पोटॅशियम ती क्षमता असती उत्पादनाची ती याची थांबली जाते. त्याचा एकच उपाय याला की पीक फेरफार करणे किंवा बाकीचं जी गोष्ट आहे ती याच्याकडनं ह्याच्यामार्फत नियंत्रण जास्त होत नाही नुसत्या फवारणी मार्फत. पण तरी फवारणी करायच्या वेळेस जेव्हा आपण 30, 60, 90 सुद्धा फवारणी करतो बुरशीनाशक त्याच्यामध्ये पुढे हे नियंत्रण त्याचे होऊ शकतं. पुढचा घ्यायचं. पुढचा एक व्हाईट मोल्ड किंवा स्क्लेरोसिया स्टेम रॉट ह्याला जे म्हणतो आपण. हे स्क्लेरोसिया होतंय कधी की ज्यावेळेस अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आर्द्रता आहे, पण सतत पाऊस चालू आहे, जमीन ओली आहे, तर याच्यामध्ये स्टेम रॉट जे होतोय पूर्ण फायटोप्थोरा पांढरी मोल्ड याला म्हणतो की जसं मशरूमचे जसे वाढतात पांढरे दिसतात मशरूमचे, जशी फेस आल्यासारखा तुम्हाला दिसतोय आणि सोयाबीनची संख्या किंवा दाट किंवा बियाणं भरपूर प्रमाणात वापरल्यानंतर पूर्ण असे पूर्ण बुरशी कॉलर प्रोड्युसर पासून वरपर्यंत दिसते. ह्याच्यात मध्ये पुरेशी सडते, ते फांदी सडते आणि जवळजवळ लागण असल्यामुळं आर्द्रता जर साथ दिली याच्यामध्ये पाऊस सतत पडत जमीन ओली असली तर हे जे मोल्ड आहे तो पूर्ण पसरत जातोय आणि झाड असे मरतात. याला व्हाईट मोल्ड किंवा स्क्लेरोसिया स्टेम रॉट ज्याला म्हणतोय आपण तो येतोय. त्याच्यासाठी बियाणं रिकमेंडेशन ज्याला म्हणतो आपण किंवा तेवढंच बियाणं वापरलं पाहिजे, लागवडीचं अंतर मेंटेन ठेवलं पाहिजे आणि जेणेकरून हवा आणि सूर्यप्रकाश आतमध्ये खेळती राहिली पाहिजे, म्हणजे या बुरशीची आतमध्ये स्क्लेरोसिया स्टेम रॉटची वाढ होणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आर्द्रता जास्त असेल, जमीन ओलावा असेल आणि दाट बियाणं जर पेरलेलं असेल, लागवडीमध्ये अंतर कमी असेल 2 झाडांमध्ये तर हा याच्यामध्ये आतमध्ये पूर्ण पूर्ण वाढतो हा व्हाईट मोल्ड किंवा. पुढचा महत्वाचा रोग हा मर रोग. मर रोग सोयाबीन मध्ये जे 2-3 प्रकारचे मर रोग सांगितले त्यापैकी हा एक मर रोग आहे. मर रोग नेमका होतो कुणामुळं तर फ्युजेरियम ऑक्झिस्पोरम नावाच्या ह्या बुरशीमुळे होतोय.
हेच पूर्ण मर रोग हे तुम्हाला झाड दिसते असं की ज्यावेळेस पूर्ण शेत असं मर रोगानं लाईन मध्ये दिसतंय आणि पानावर याचे असे लक्षण दिसतात. पानावर लक्षण म्हणजे पान किंचित पिवळसर पडतात आणि मरून होतात पान, वरून शेंड्याकडं वाळा सुरुवात होते आणि खाली खाली अशी वाळ जातात. आता मर बुरशीजन्य रोग असल्यामुळं जमिनीतून याची लागवड होते. जमिनीतून सूत्रक्रमी ज्यावेळेस प्रेझेंट असतात तर त्यावेळेस याची लागवड जास्त प्रमाणात होते. आतमध्ये ज्यावेळेस वातावरणामध्ये जमिनीमध्ये ओलावा असतो, आर्द्रता जास्त असते किंवा जिथं पाणी साचलं जाते त्या पाणी साचल्या ठिकाणी मर रोग हा बिलकुल दिसतो. नंतर याचे पॅचेस मध्ये याचं रूपांतर होते. म्हणजे सुरुवातीला 2-4 झाडामध्ये, नंतर गोलाकार म्हणजे असं गोलाकार असे पूर्ण असे वाढ जातात. मर रोग हा रूट रॉटमुळे झाला, रायझोस्पोरियम झाला किंवा ऑक्झोस्पोरियम झाला मुळे कुठल्या गोष्टीमुळे झाला हे लक्ष येत नाही, ओळखण्यास एकदम कठीण असतं. परंतु ह्याचा एक महत्वाचं मर रोगाचं एक लक्षण म्हणजे ज्यावेळेस तुम्ही असं पूर्ण मूळ फाटत आला, पुढची स्लाइड घ्या सर. हा, तर फ्युजेरियम ऑक्झोस्पोरियमच्या ह्या मर रोगामुळे ज्यावेळेस तुम्ही कॉलर रिजन पासून किंवा मुळापासून याच्यापासून फाटवताल असं त्यावेळेस अशी पूर्ण काळी रंगाची अशी रेष दिसते. याच्यामुळे एक तोटा होतो की जमिनीमार्फत जे अन्नद्रव्य शोषले असतात ती अन्नद्रव्य ही बुरशी अशी पानापर्यंत पर्यंत जाऊ देत नाही, मध्येच अडथळा निर्माण होते. पूर्ण सिस्टीम अशी खालून पाणी वर नेण्याची ब्लॉक करून जाते मर रोग. याच्यासाठी तोच उपाय की पिकाची फेरफार करणे, पिकाची जात बदलणे, रोग सहनशील जाती वापरणे, पोल नांगरट करणे, काडी कचरा वेचणे, अवशेष नष्ट करणे आणि जर या प्रमाणात जरी काही थोड्या प्रमाणामध्ये आला तर कॉपर कुराळची किंवा ब्ल्यू कॉपरची 10 ग्रॅम 25 ग्रॅम प्रति 15 ते 20 लिटर पाण्यामध्ये मिसळायची, नोझल काढायचा याचा आणि त्याची आळवणी करायची त्या बुंद्याभोवती, जेणेकरून तिथून ती बुरशी बाजूच्या झाडामध्ये मिसळली नाही पाहिजे, पुढं सरकली नाही पाहिजे. ही तर पूर्ण ह्याच्यामुळे तोटा दिसतो की जर कधी कधी झाड मरत नाही ह्याच्यामुळं, या बुरशीमुळं, पण झाडाची वाढ अशी खुंटते आणि तापमान ज्यावेळेस जमिनीचं 15 ते 20 तापमान ज्या झालं असतं किंवा वातावरण एकदम कोरडं झालं किंवा पाऊस लांबवून पडला थोडा किंवा थोडा ताण पडला तर हा फ्युजेरियम ऑक्झोस्पोरियम नावाच्या बुरशी लागण लवकर होते, हिरवेपणा त्याचा कमी होतो आणि अल्टिमेट पूर्ण क्षमतेनं झाडाचं उत्पादन देत नाही किंवा सोयाबीन उत्पादन निघत नाही. चला पुढचं सर. हा, तर हे जर पुढचा एक आणखी एक आहे रायझोस्पोरियम डम्पिंग ऑफ किंवा रूट रॉट. हे तुम्हाला तेच सांग की याचं पूर्ण जमिनीतून येणारी बुरशी पुन्हा वारंवार पीक घेतल्यामुळं एकच असल्यामुळं नियंत्रण करण्याचं अवघड आणि रायझोस्पोरियम डॅम्पिंग ऑफ म्हणजे झाड 22 ते 24 नंतर झालं रायझोस्पोरियममुळं मरत आहेत. नुसत्या बुरशीनाशकामुळे याचा प्रभाव कमी करता येत नाही. त्यासाठी पिकाची फेरपालट आणि पीक फेरपालट आणि सहनशील जातीचा वापर करायचा. पुढची आता पुढची जी आहे तर फाटोप्तुरा रूट रॉट आणि स्टेम रॉट. हे जे फाटोप्तुरा येतो कधी फाटोप्तुरा येतो की ज्यावेळेस झाडात पेरणी केलेली असते आणि शेतामध्ये पाणी सुटलं असते, रोप अवस्थेमध्ये ज्यावेळेस मरतंय त्यावेळेस या फाटोप्तुरा बुरशीमुळे ते रोप मरतात, रोप कोलमडतं जमिनीच्या लगत आणि पूर्ण वेळ निघून जाते. फाटोप्तुरा पोट्यासाठी हीच प्रक्रिया आवश्यक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि पाणी शेतामध्ये पाणी साचून द्यायचं नाही, पाण्याचा ड्रेनेज नीट करायचा किंवा वापसा कंडिशनला जमीन ठेवायची, हे सगळ्यात महत्वाचं गोष्ट. फाटोप्तुरा एकदम फाटोप्तुरा रूप मध्ये मेलं तर पूर्ण लाईन मध्ये हे झाड याचे लाईनची लाईन पूर्ण जाते की जिथं पाणी साचते ते पूर्ण झाडं असे मरून जातात. हा, नेक्स्ट पुढचं. आता पुढचा एक आहे की आणखी एक अचानक किंवा आकस्मिक मर. ह्याचं एक कारण नेमकं सांगता येत नाही म्हणून रिकामी ठेवली, फक्त थोडी सांगतो तुम्हाला. त्याच्यामध्ये अचानक किंवा आकस्मिक मर पूर्ण सोयाबीन छान दिसायला लागले, हेच झालेलं आणि नेमकं फ्लोर येत असताना अगोदर साईड घ्या, फ्लोर येत असताना पूर्ण झाड कापसात झाड मरतात, तशा प्रकारची ही आकस्मिक मर जी आढळते. सगळ्यात महत्वाचं आकस्मिक मर येण्याचं सगळ्यात महत्वाचं जमिनीमार्फत आणि बियामार्फत किंवा जमिनीमार्फत येणारे सगळ्यात महत्वाची बुरशी. याच्यामुळं हे आकस्मिक मर एकदम आढळते. त्यासाठी सल्फरचं प्रमाण वापरायचं, ड्रेंचिंग करायची, तर शक्यच नाही सगळ्याला.
परंतु जे काही बीज प्रक्रिया करायची आणि पिकाची फेरफाट करायची हे महत्वाचे कारण या आकस्मिक मोड टाळण्यासाठी करायचे. पुढची साईड घ्या सर. आता 3 तुम्हाला प्रकारचे मी एक सांगितले की कार्बिडियम सांगितलं, मॅनकोजेब सांगितलं, कॉम्बिव्ह सांगितलं, प्रोपिकोनॉल सांगितलं. त्याच्या व्यतिरिक्त आता जे नवीन बुरशीनाशक बीज प्रकारसाठी आले ते खास त्याच रोगासाठी. आता राजदुप्तीने बुरशीमुळे जेवढे काही रोग होतो जमिनीमार्फत होणाऱ्या मुळाची सड किंवा खोडकूज मूळकूजसाठी हे जे औषध आहे बीज प्रक्रिया केल्यामुळे 1 मिलीलिटर ते आहे फ्लुरोझोप पॅरॉक्साइड 33% एफएस असलेलं, पुन्हा कार्बोक्झिम 37.5 त्याचं कॉम्बिनेशन थायरम मध्ये असलेलं 75% WBC हे 3 ग्रॅम रायझोक्टोनिया बुरशीमुळे आणि मर रोगाच्या इतर खोडकूज मूळकूजसाठी हे प्रभावी आहे. 3 ग्रॅम प्रति किलोसाठी घ्यायचं, प्रक्रिया करायची. आणि वरचं जे औषध आहे फ्लुरोझोपॅरॉक्साइड 1 ml घ्यायचं. हे विशिष्ट ह्याच रोगासाठी किंवा बीजामार्फत येणाऱ्या रोगासाठी. पुढचं बियाणामार्फत होणारे रोग, रोपमार्फत किंवा रोपामार्फत होणारी कूज, त्याला पेनिक्लोजोपेन आणि ट्रायग्लोक्झोस्ट्रोबिन स्ट्रोबिन गटातलं जे आहे हे खास प्रभावी ठरले त्यासाठी 1 मिलीग्रॅम प्रति 1 किलोसाठी. आणि थायोफेनेट मिथाइल आणि पायरोक्झोस्ट्रोबिन 5% एफ असलेलं हे 2 मिलीलिटर हे नवीन मॉलिक्युल कोणामधले बुरशीनाशकाचे हे बीज प्रक्रियेवर काम करते. हा, आता फवारणीसाठी जे सांगितलं तुम्हाला मी की पहिल्यांदा फवारणी करताना एक काम करायचं की ब्ल्यू कॉपर फवारणी करायची, दुसऱ्या कार्बोनिझम क्रॉस करायची, तिसऱ्या कॉम्बो फवारायचं कार्बोनिझम प्लस मॅनकोजेब आणि पुढचं प्रोपिकोनॉल फवारायचं. पण त्याच्यापेक्षा जास्त आणखी प्रभावी बुरशीनाशक हे तांब्यासाठी आले ते हेक्झोकोनाझोल, ट्युबिकोनाझोल किंवा क्रेप्सोमेथेन मिथाइल आणि स्ट्रॉबिन गटातलं पिकोजिस्ट्रोबिन हे 1 मिलीलिटर आणि 0.8 मिलीलिटर साधे पंपासाठी आणि याच्यासाठी हे दुप्पट करायचं पॉवर स्प्रेसाठी. आणि सर्पस्पोरा किंवा अल्टरनेट स्पॉटसाठी किंवा शेंगावरील किंवा बुरशीजन्य पुष्टा करण्यासाठी हे जे ट्युबिकोनाझोल प्लस सल्फर 65% हे कॉम्बी फंजिसाइड्स 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये, याच्यामध्ये हे प्रमाण वाढवायचं पॉवर स्प्रे मध्ये. आणि पिकोजिस्ट्रोबिन 22.52% ECचं 1 ml. आता पुढचा एक रोग आहे आपल्याकडे येत नाही, तो बेडकाच्या डोळ्यावरील आकाराचा फ्रॉग आय नावाचा बुरशीजन्य रोग, त्यासाठी हे फवारणी. आता बरेचसे रोग जे पानावरचे येतात हे एकमेकात मिसळून येतात, त्याच्यामुळे आपल्याला हे ओळखू येत नाही की हे फ्रॉग आय आहे काय याचं आहे. तर इथं आपण आता जे मला माहित आहे रोगाबद्दलचं ते तुम्हाला सांगितलंय. पण तरी एक मुद्दा लक्षात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोयाबीन मध्ये एक 3 गोष्टी लक्षात ठेवायचा. 21 ते 24% पिकाची उत्पादन हे निव्वळ रोगामुळे कमी होते. आणि रोगासाठी प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रतिबंधक उपाय हे जास्त प्रभावित आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे पिकाची फेरपालट, पुन्हा प्रतिकारक रोग प्रतिकारक जाती वापरायच्या. दुसरी गोष्ट हे आंतरपीक पद्धत वापरायची. आणि काही वेळेस जमिनीला आराम द्यायचा, म्हणजे दुसरं पीक घ्यायचं, नॉन होस्ट पीक घ्यायचं. हेच कारण रूट रॉट किंवा मर रोग किंवा जमिनीमधून येणारे रोग त्याला बुरशीनाशक सुद्धा नीट काम करत नाहीत. आणि आळवणी करणं किंवा ड्रिंचिंग करणं हे प्रॅक्टिकली आपल्याला शक्य होत नाही. तरीही बीज प्रक्रिया करणं हे सगळ्यात महत्वासाठी रोगासाठी पहिले 30 ते 35 दिवसापर्यंत आणि त्याच्यानंतर पण फवारणी करायची. तर आपण इथं रोगाबद्दल चर्चा केली. इथं त्याच्याबद्दल काही आहे का कोणाला विचारायचं? काही कुणाचे प्रश्न असतील तर नाव सांगून विचारावं. हॅलो सर. हा बोला. हॅलो. हा, येतो आवाज. माने बोलतो मी, कृषी पर्यवेक्षक लातूर. हा, आपण फील्डवर गेल्यानंतर रोगाचं लक्षण आणि डेफिशियन्सीचं लक्षण हे शेतकऱ्यांना कसं सांगायचं, आयडेंटिफाय करायचं? आता येल्लो वेन मोजॅक जर तुम्ही धरला असेल की कुठलाही तर ते तर तुमचे पाण्याच्या शिरा जे दिसतात ना त्या जे असतात त्या पिवळ्या रंगाच्या दिसतात. कशामध्ये? ह्याच्यामध्ये मोजॅक सिम्पटम मध्ये किंवा
विषाणूजन्य रोगामध्ये, आणि पूर्णचे पूर्ण हा. जे दिसलं तर ते तुमच्या डीपीसी सिम्पटम मध्ये दिसतं. बर. आता कधी कधी दोन्ही पण याचं एकत्र मिक्स सुद्धा असते सिम्पटम, ते थोडं आयडेंटिफाय करायला जड जाते. त्यासाठी तुम्ही जे लेन्स जे वापरतो ना आपण, साधा हँड लेन्स वापरलं, तुम्ही कृषी परीक्षा साहेब आहेत, तुम्ही ज्यावेळेस फिरताय त्यावेळेस आपला मुलाच्या कंपास बॉक्स मध्ये असतो, त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं रोप उपटून बघायचं किंवा झाड उपटून बघायचं, आणि पानं असे बाजूने बघायचे, असे हाताला काय लव लागते का किंवा पावडर लागते का, किंवा ठिपके जर तुम्ही जवळून पाहिले त्या लेन्स मध्ये तरी तुम्हाला ते ओळखू येतील असे. ठीक आहे सर, थँक्यू. सर नमस्कार सर, मी रोहिदास राठोड बोलतो, मंडळ कृषी अधिकारी. बोला सर 11 ते 2 कंटिन्यू 3 तासाचे मस्त सेशन झाले, कीड रोगाचे चांगली माहिती मिळाली. सर मला थोडं नेमॅटोड विषयी विचारायचं आहे. NIP HM मध्ये मी एक कोर्स केला 11 दिवसाचा, आणि तिथं आम्ही बायो मिक्सचर शिकलो होतो. त्याच्यामध्ये कसं होतं सर, 1 टन शेणखत चांगलं कुजलेलं, त्याच्यामध्ये हॅलो ऐकतोय सर, हा सर, त्याच्यामध्ये 100 किलो निंबोळीची पावडर, बरोबर आहे. आणि मग 4 किलो ट्रायकोडर्मा, बॅसिलस, त्यानंतर मेटारायझियम, जे काही मिळतील त्या समजा, तर सिडोमोनास, अशा जैविक बुरशी, आणि हे चांगलं मिक्स करून सर आम्हाला सांगितलं 4 ते 6 आठवडे चांगलं ते प्लास्टिक कागदान झाकून ठेवायचं. आणि विशेषतः ह्याचा चांगला उपयोग आणि रिझल्ट आम्हाला फळबागेमध्ये आले, पण आम्ही प्रयोगही केले. डाळिंबामध्ये नेमॅटोडचं खूप प्रमाण वाढलेलं, आता तेल्या म्हणतात बरेचसे लोक, कुणी नाही, प्लेग बरोबर आहे. ते म्हणतंय, मर रोग आणि पण कमी जास्त खरं वाढले. कारण त्याचं सर नेमॅटोड आहे. मोसंबी हो, खरं आहे. डाळीमध्ये, शेडनेट मध्ये मोठ्या प्रमाणात वाढतंय, जिथं ओलावा आहे तिथं नेमॅटोड आहे. तर हे सर आता सोयाबीन मध्ये, मक्यामध्ये पण हा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामध्ये हे उपयोग होईल का सर बायोमिक्सरचा? एक लक्षात घ्या सर, की बायोमिक्सर मध्ये काय प्रकारचे आपण 4-5 फंजाय आणि बॅक्टेरिया आपण एकत्र करतोय. आता तुम्ही सगळं निमेटोडचा जास्त वापरलाय, कोर्स पण तुम्ही चांगला केलाय, तुम्ही सूत्रक्रमीबद्दल थोडी जागृत झाली, तर हे एकदम मस्त आहे. आता गमत पहा ना, सूत्रक्रमी ज्यावेळेस आपल्याला 2014 कळालं की सूत्रक्रमी सोयाबीन मध्ये ज्या गाठी दिसतात ना, सोयाबीन आपण उपटलं की सोयाबीनच्या द्विदल वर्गीय असल्यामुळे सोयाबीनची गाठी दिसतात, परंतु दुसरी जी गाठ दाखवेल तुम्हाला मी, ही जी गाठ आहे ती कुणामुळे दिसते, ती सूत्रक्रमी म्हणून दिसते. म्हणजे 2014 पर्यंत आपल्याला थांबावं लागलं सूत्रक्रमीच्या गाठी दिसण्यासाठी. म्हणजे इतकं आपण सूत्रक्रमी बद्दल अनिभिज्ञ आहोत किंवा अज्ञानी आहोत. सेम जे तुम्ही सांगितलं आता की तेल्या रोग बद्दल लोक तेल्या करतात, परंतु मुख्य जिथं ओलावा असतो तिथं सूत्रक्रमी असतात. हे एक. आता तुम्ही एक प्रश्न उपस्थित केला की बायोमिक्स मध्ये सर्व प्रकारच्या बुरशा तुम्ही सांगितल्या, मेटारेजी असते, हार्जेनम असते, आपल्या 2 जीवाणू असतात, सिडोमोनास फ्लोरोसेन्स असते, आणखी एक त्यात महत्वाची गोष्ट असते बायोमिक्स मध्ये, पॅसिलोमायसिस नावाची बुरशी आहे. पॅसिलोमायसिस ही जी बुरशी आहे, ही खास सूत्रक्रमीला रोग निर्माण करते. मग सूत्रक्रमीची वरची जी तिची ही असते, ती जी कातडी असते किंवा सूत्रक्रमीच्या मध्ये ती रोग मिळते, पूर्ण सूत्रक्रमी असा खालून चढतो. त्या कोणामुळे चढतोय? पॅसिलोमायसिस बुरशीमुळे. पॅसिलोमायसिस बुरशी हे सगळ्यात रामबाण उपाय जैविक मधलं